पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरुपदम, मंत्रमूलम गुरुवाक्यम, मुक्तिमूलम गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण 24 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 25व्या श्लोकाचा आपण काही आठवड्यांपासून अभ्यास करीत आहोत। 25वा श्लोक, असंग सच्चिदानंदः स्वप्रभो द्वैतवर्जितः अस्मिति शब्द विद्धोयम समाधी सविकल्प, असा हा 25व्या क्रमांकाचा श्लोक आहे। यामधील पहिल्या चरणातील पहिल्या भागाचा आपण विचार केलेला आहे। असंग, सत, चिद आणि आनंद या शब्दांचा आपण विचार केलेला आहे। हे शब्द जे आहेत, हे शब्द आपल्याला समाधी प्राप्त करून देणारे आहेत, परंतु या शब्दांद्वारे जी आपल्याला समाधी प्राप्त होते ही सविकल्प शब्दानुविद समाधी आहे। परंतु नुसत्या शब्दाने जर समाधी प्राप्त होत असती तर एवढा खटाटोप करायची गरज पडली नसती। म्हणून शब्दानुविद समाधी असं जरी प्रथम दर्शनी लक्षात येत असलं तरी सुद्धा हा शब्द म्हणजे ज्या रीतीने आपण या शब्दाकडे पाहतो, ज्या रीतीने आपण शब्द घेतो, त्या रीतीचे शब्द हे नव्हेत। आणि म्हणून आपण या शब्दांवर काही दिवसांपासून विचार करीत आहोत की या शब्दांची नक्की काय अवस्था आहे आणि त्या अवस्थेचा आपण विचार करीत आहोत। कारण की शब्द हा जरी शब्द असला तरी सुद्धा त्या शब्दामध्ये एक शक्ती असते, त्या शब्दामध्ये एक ताकद असते आणि त्या शब्दामधून, त्या शक्तीमधून आपल्याला काहीतरी साध्य करायचं। म्हणून आपण नुसते शब्द न उच्चारता, नुसते शब्द मनामध्ये न ठेवता, त्या शब्दामध्ये गर्भित असलेला जो अर्थ आहे तो अर्थ आपल्या अंगीभूत करण्याचा प्रयत्न करणार आहोत किंवा तसा विचार आपण करीत आहोत। जसं आपण म्हणालो की ब्राह्मण, आता ब्राह्मण हा एक शब्द आहे, पण ब्राह्मण हा शब्द नुसतं म्हटल्याने काही कोणी ब्राह्मण होत नाही। मी ब्राह्मण आहे, मी ब्राह्मण आहे, मी ब्राह्मण आहे असं जर एखादा म्हणत राहिला म्हणजे काय तो ब्राह्मण होत नाही। म्हणजे ब्राह्मण आहे असं शब्दाने जरी एखाद्याने जाणलं तरी सुद्धा तो काही ब्राह्मण होणार नाही। ब्राह्मण या शब्दामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती काय आहे ही लक्षात घेऊन त्याप्रमाणे जर त्याने आचरण केलं तर त्याला तिथपर्यंत त्या ब्राह्मण या शब्दापर्यंत जाता येईल। शब्दाचं रूप जे आहे हे आपण जर विचार करू लागलो तर या शब्दाच्या रूपाला आपण 4 प्रकारे विभागू शकतो किंवा या शब्दाचे आपण 4 अर्थ करू शकतो। पहिला जो अर्थ आहे किंवा पहिली जी शब्दाची अवस्था आहे ती म्हणजे स्थूल अवस्था आहे। त्या शब्दाची दुसरी अवस्था ती सूक्ष्म आहे, तिसरी अवस्था म्हणजे अतिसूक्ष्म आहे, त्याच्यापेक्षा अतिसूक्ष्म चौथी अवस्था आहे। तर अशी या 4 अवस्थेंना तो शब्द आपण विचारात घेऊ शकतो आणि शास्त्रामध्ये या शब्दालाच आपण 4 प्रकारे मांडतो। ते म्हणजे वैखरी, दुसरी म्हणजे मध्यमा, तिसरी म्हणजे पश्यंती आणि चौथी म्हणजे परा। आणि परा वाणीच्या पलीकडे, आता वाणी हा शब्द जो आहे तो म्हणजे शब्द आहे, कारण वैखरी वाचा म्हणजे मी जे बोलतो ही वैखरी वाणी आहे, म्हणून वैखरी वाणीने शब्द कळतो। जसा वैखरी वाणीने शब्द कळतो तसा मध्यमेने कळतो, तसा तो पश्यंती आणि परावाणीने कळतो। म्हणून या एक एक खरं तर
शब्दाच्या अवस्था आहेत किंवा ही शब्दाची ती एक स्थिती आहे. तर जो शब्द वैखरीने उच्चारला जातो तो शब्द मध्यमावाणीत गेला पाहिजे. जो मध्यमेमध्ये आहे तो पश्यंतीवर, पश्यंतीवरून परावाणीवर गेला पाहिजे आणि तिथून त्याचं स्वरूप नष्ट झालं पाहिजे. म्हणजे त्या वाणीच्या पलीकडे गेलो की मग त्याच्या पुढची जी काही अवस्था असेल ती प्राप्त होईल. कारण शब्दानुविद समाधीवर काही आपला विषय संपत नाही. शब्दानुविद समाधीच्या पुढे आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये निर्विकल्प समाधीचा अभ्यासही करणे आहे. त्यामुळे शब्द हा कुठून कुठपर्यंत आणि शब्दाच्या नंतर काय असा आपला विषय जो आहे तो आपण आधीच विचारात घेतलेला आहे. म्हणजे शब्दाच्या पहिल्यांदा आपण शब्द पाहण्याच्या पहिल्यांदा आपण काय पाहिलेलं आहे? दृश्यानुविद समाधीचा आपण विचार केलेला आहे आणि आता आपण शब्दानुविद समाधीचा विचार करीत आहोत. त्यातील पहिला शब्द जो आपण असंग पाहिला, त्या असंग शब्दामध्ये किती ताकद आहे याचं जर आपल्याला खरंच लक्षात घ्यायचं असेल की काय या शब्दामध्ये ताकद आहे, तर व्यासांनी सांगितल्याप्रमाणे आणि पुढे त्यांचे जे काही अनुयायी जे अवतार आहेत किंवा महाराज आहेत अशांनी जे काही आपल्याला सांगितलंय त्यावरून लक्षात घेता येऊ शकतं. व्यासांनी सांगितलेला श्लोक म्हणजे श्रीमद भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये असंग शस्त्रेन दृढेन चित्वा असं सांगितलेलं आहे. आणि असंग शस्त्र आहे. आता असंग शस्त्र आहे तर असंग हा शब्द आहे का असंग हे आचरण आहे असा मोठा प्रश्न येतो. तर असंग हा शब्द आहे इथे हे या श्लोकामध्ये आपल्याला लक्षात येतं. पण शब्द हा नुसता शब्द नसतो, त्या शब्दामध्ये एक ताकद असते. ती ताकद आपल्याला लक्षात घेतली पाहिजे आणि ती अंगीभूत करता आली पाहिजे. सत, चिद, आनंद हे शब्द सुद्धा वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या महात्म्यांनी सांगून ठेवलेले आहेत. आपण त्याचा सुद्धा विचार करीत होतो. सच्चिद, आनंद हे 3 शब्द जे आहेत ते हिंदू शास्त्रामध्ये भरपूर ठिकाणी आढळतात. उपनिषदामध्ये या शब्दांचा पुन्हा पुन्हा उल्लेख आढळतो. ज्ञानदेवांनी अमृतानुभव ग्रंथामध्ये या 3 शब्दांचा उपयोग करून एक संपूर्ण प्रकरण लिहिलेलं आहे. सच्चिदानंद पदत्रय विवरण. सच्चिदानंद पदत्रय या 3 पदांचा म्हणजे या 3 शब्दांचा विचार ज्ञानदेवांनी एका प्रकरणात केलाय. म्हणजे अख्खं प्रकरण त्याच्यावर आहे आणि त्याचाही आपण विचार आळंदीमधील आश्रमामध्ये करीत होतो. त्याचा अभ्यास आपण पूर्वी केलेला आहे. अधिक ज्या लोकांना त्याचा लाभ झाला नसेल त्यांच्यासाठी पुन्हा एकदा तो विषय जेव्हा केव्हा भविष्यात आपटी आश्रमामध्ये येईल तेव्हा आपल्याला घेता येईल. असो, या ठिकाणी सुद्धा आपण या 3 शब्दांचा विचार करीत होतो. त्या 3 शब्दाचा आपण विचार केलेला आहे. म्हणजे एकूण आपण 4 शब्दांचा मागे विचार केला. आता त्यानंतर मागील चिंतनामध्ये आपण स्वप्रभो या शब्दाचा विचार करीत होतो. स्वप्रभो म्हणजे स्वतः प्रकाश. जगामध्ये 2 प्रकारचे पदार्थ असतात जे प्रकाश देतात. प्रकाश देणे. प्रकाश कशासाठी दिला जातो? मागील वेळेस आपण हा विचार केलेला आहे. प्रकाश कशासाठी दिला जातो? का द्यायचा? प्रकाश कशासाठी दिला जातो? हा प्रकाश कशासाठी आहे? म्हणजे ही लाईट का लावली आपण? अंधार दूर करायचा म्हणून प्रकाश आपल्याला पाहिजे. आपण मागील वेळेस विचार केलेला आहे. अंधार जर आपल्याला दूर करायचा असेल तर प्रकाश पाहिजे. म्हणजे प्रकाश हा प्रामुख्याने अंधार दूर करण्यासाठी असतो हे आपल्याला माहित आहे. मागील वेळेस आपण याचा विचार पण केलेला आहे. आता प्रकाश हा अंधार दूर करतो तर कुठला प्रकाश अंधार दूर करतो? म्हणजे अंधार दूर करणे हा त्याचा प्राथमिक जरी हेतू दिसत असला तरी अंधार दूर करून त्या ठिकाणी असलेल्या पदार्थांचा उपयोग करणे हा खरा त्यातला हेतू आहे. म्हणजे हा लाईट जो आपण सुरू केला त्याच्यामध्ये आपला हेतू आहे की इथे जो अंधार होता तो दूर करणे आणि त्यानंतर अंधार दूर झाल्यानंतर इथे जे काही आपले व्यवहार आहेत ते पूर्ण व्हावे. म्हणजे तुम्ही मला दिसत नव्हते, लाईट लावल्यानंतर तुम्ही मला दिसू लागले. मी तुम्हाला दिसत नव्हतो, लाईट लावल्यानंतर तुम्हाला मी दिसू लागलो. किंवा या घरामध्ये काहीतरी कामं आहेत ती कामं आपण करू शकतो. म्हणजे लाईटने काय झालं, म्हणजे प्रकाशाने काय झालं, तिथे अंधार दूर करून पुढचे व्यवहार झाले. ते काही असो, पुढचे व्यवहार काय आहेत हा भाग प्रकाशाला काही घेणे देणं नाहीये. प्रकाशाला घेणे देणं फक्त अंधार दूर करण्याची आहे. प्रकाशाला काय घेणं देणं आहे की तुम्ही हा प्रकाश, त्याने प्रकाश दिल्यानंतर म्हणजे अंधार
दूर केल्यानंतर प्रकाशाला काही घेणं देणं आहे का? की तुम्ही या ठिकाणी बसून गप्पा मारल्या का, तुम्ही या ठिकाणी बसून जेवण केलं का, तुम्ही या ठिकाणी बसून झोपून गेले, त्याला काही घेणं देणं नाही. त्याने फक्त काय केलं, काय अंधार दूर केला, एवढंच काम केलं. तर हा जो प्रकाश आहे, हा प्रकाश दोन प्रकारचा असतो असा आपण मागील वेळेस विचार केला होता. प्रकाश किती प्रकारचा असतो? दोन प्रकारचा असतो. कुठले? एक स्वप्रकाश, एक सामान्य, पण त्याचा इथे अभ्यास नाही केला का? स्वप्रकाश आणि एक परप्रकाश. स्वप्रकाश आणि परप्रकाश असे दोन आपण. स्वप्रकाश म्हणजे जे स्वतःच प्रकाशमान आहे, असं व्यावहारिक दृष्टांत आपण पाहिला होता. सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे, हे व्यावहारिक दृष्ट्या आपल्याला माहित आहे. म्हणजे व्यवहारामध्ये, जगामध्ये सूर्य नावाचा जो काही काय तारा आहे का ग्रह आहे? तारा आहे का ग्रह आहे? सूर्य तारा आहे, ग्रह नाही ना. सूर्य हा काय आहे? तारा आहे. तो हा जो सूर्य आहे हा स्वयंप्रकाश आहे व्यवहारामध्ये, आणि चंद्र परप्रकाशित. म्हणून ही दोन उदाहरणं आपण घेतली होती मागील वेळेस. तर स्वप्रकाशमान असलेला सूर्य आणि परप्रकाशित असलेला चंद्र. पण चंद्र पण प्रकाश देतो. चंद्र प्रकाश देतो की नाही देतो? देतो. म्हणजे पुनवेचा जर चंद्र असेल तर त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये आपण बरेचशी कामं करू शकतो. त्याची जेवढी ऐपत आहे तेवढी देतो. चंद्राच्या प्रकाशामध्ये आपण काही कामं करू शकतो, सूर्याच्या प्रकाशात आपण काही कामं करू शकतो. काय काम करणं हा नंतर भाग आहे. चंद्राची जेवढी ऐपत आहे त्याप्रमाणे त्याने प्रकाश दिला. पण आपल्याला हे माहित आहे की चंद्र हा प्रकाश देत. चंद्र हा प्रकाशमान नाही. चंद्राला स्वतःचा प्रकाश अजिबात नाही. किती नाहीये? अजिबात नाही. तो व्यावहारिक जो प्रकाश आहे असा प्रकाश चंद्राला अजिबात नाही. सूर्याला मात्र प्रकाश आहे. सूर्य हा प्रकाशमान आहे, स्वतः तो प्रकाशमान आहे आणि अधिक तो दुसऱ्याला प्रकाश देतो. तर असे दोन प्रकाश आपण पाहिलेत. त्याचा विचार केलाय की एक स्वयंप्रकाश आणि एक दुसरा परप्रकाशित. या ट्यूबलाईटचा पण आपण विचार केला होता. ही ट्यूबलाईट कशी आहे? स्वयंप्रकाशित आहे. कशी आहे? ट्यूबलाईट कशी आहे? स्वयंप्रकाशित आहे. नाही आहे, स्वयंप्रकाशित नाही आहे. मग परप्रकाशित आहे. ही काही स्वयंप्रकाशित नाही. ट्यूबलाईट स्वयंप्रकाशित नाही. ती कशी आहे? परप्रकाशित आहे. तिचा प्रकाश कोणावर अवलंबून आहे? साधारणपणे लगेचच पाहिलं तर त्या बटनवर आहे. तो बटन जर चालू केलं तरच ते प्रकाशित होईल. बटन बंद केलं की प्रकाश नाही. मग काय ते? ती नळी जी आहे, ती ट्यूब जी आहे, तिचा उपयोग काय? काहीच नाही. त्या ट्यूबचा काही उपयोग नाही जर ते बटन चालू नाही केलं तर. आता ते बटन म्हणजे आपण साधारणपणे पाहिलं तर, पण त्याच्या आतमध्ये जो करंट फ्लो होतो त्याच्यामुळे तो प्रकाश मिळतो. म्हणजे मुळात हा पदार्थ प्रकाशमान जरी दिसत असला तरी सुद्धा हा स्वयंप्रकाशित नाही, नाही का? बरं, आता दुसऱ्या बाजूने आपण विचार करत होतो की प्रकाश देणं म्हणजे अंधार दूर करणं, असं जरी व्यावहारिकरित्या आपण पाहत असलो तरी सुद्धा प्रकाश या शब्दाचा त्यापेक्षाही पुढे एक अर्थ आहे. त्याच्यापेक्षाही त्याचा सखोल विचार करण्यासारखा तो शब्द आहे. तर प्रकाशन करणे असा आपण विचार केला. काय करतो? प्रकाशन. सूर्य काय करतो? प्रकाशन. कशाचं प्रकाशन करतो? प्रकाश देतो म्हणजे तो काहीतरी उघड करतो. अंधार दूर करण्यातून काहीतरी उघड होत असते. म्हणजे हा अंधार इथला गेला की इथे जे काही पदार्थ आहेत ते सगळे उघड होतात. त्या पदार्थांशी काय व्यवहार करायचा हा पुढचा विषय असतो. सूर्य उगवला की जग सगळं दिसायला लागतं. मग जग सगळं दिसतं, मग या जगाशी आपण काय व्यवहार करायचा हा आपला विषय असतो. म्हणजे आता नदी आपल्याला दिसू लागली तर मग नदीमध्ये आपण स्नान करायचं का? नदीमध्ये आपण स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यायचं का? नदीमध्ये आपण कपडे धुवायचे का? नदीचं पाणी आपण शेताला वाहायचं का? असं काही काय करायचं हे आपला पुढचा प्रश्न असतो. पण जेव्हा सूर्य नसतो किंवा कुठलाही प्रकाश नसतो तेव्हा नदी दिसू शकत नाही. चांदणं नाही किंवा मग कुठल्याही आकाशामध्ये तारका नाहीत किंवा चंद्र नाही, सूर्य नाही. अशी जर परिस्थिती असेल तर नदी आपल्याला दिसेल का? नदी दिसणार नाही. पूर्ण अंधारामध्ये नदी दिसू शकत नाही. मग त्या नदीचा आपल्याला उपयोग करता येणार नाही, ना स्नानासाठी, ना शेतीसाठी, ना कशासाठी.
म्हणजे प्रकाशन केल्यानंतर काय करायचं हा भाग आपण बाजूला ठेवू. पण प्रकाशन केल्यानंतर तो पदार्थ काय होत असतो, उघड होतो. म्हणजे पदार्थ उघड व्हावा हा प्रकाशाचा असतो प्रमुख हेतू. आता जसा पदार्थ उघड केला जातो तसं फक्त पदार्थच उघड केला जातो म्हणजे प्रकाशन नव्हे, तर काही गोष्टी आपल्याला माहीत नाहीत, त्या गोष्टी आपल्याला जर कोणी माहीत करून दिल्या तर आपण म्हणतो प्रकाशन केलं. म्हणजे कसं, आपण त्याच्यासाठी उदाहरण घेतलं तर ग्रंथाचं, ग्रंथ किंवा पुस्तक. तर असं म्हणतात की पुस्तकाचं काय केलं, प्रकाशन केलं. म्हणजे काय केलं, जी काही माहिती लपलेली आहे किंवा माहीत नाही, म्हणजे ती काय आहे, अंधारात आहे. जी माहिती माहीत नाही, नाही असं नाही, लपलेली आहे. काय झाली, ती लपलेली आहे. ती माहिती उघड केली कशाच्या तरी द्वारे, तर आपण म्हणतो प्रकाशन केलं. म्हणजे ग्रंथ हा प्रकाश देणारा आहे, पुस्तक हे काय आहे, प्रकाश देणारं आहे. म्हणजे एखाद्याला म्हणलं हे बघ हे पुस्तक आहे, हे तुझ्या डोक्यात काहीतरी प्रकाश पाडेल, मग त्याचं बोलणं चुकीचं थोडीच आहे. पण एखाद्याला तुम्ही म्हटलं हे बघ या ग्रंथातून प्रकाश येतो असं म्हटलं, त्याला दिला, तर असा प्रकाश थोडी येणार आहे. सूर्याचा जसा प्रकाश असतो, या ट्यूबलाईटचा, चंद्राचा जसा प्रकाश आहे, तसा प्रकाश थोडी हा ग्रंथ देणार आहे किंवा हे पुस्तक देणार आहे. तसा प्रकाश देणार नाही. मी त्याच्या डोक्यात प्रकाश पडेल, पण त्याच्या चेहऱ्यावर प्रकाश पडेल का? तर प्रकाश पडणं म्हणजे असंच प्रकाश पडणं आहे का असं म्हणता येत नाही. म्हणून स्थूल प्रकाश ज्या रीतीने आपण विचारात घेतोय त्याच प्रकारे प्रकाश या शब्दाचा, प्रभो या शब्दाचा विचार करता येत नाही. प्रकाश या शब्दाचा त्यापुढे विचार करणं गरजेचं आहे की प्रकाश म्हणजे उघड करणारा. प्रकाश म्हणजे काय, असं काहीतरी की जे काय करतो, उघड करतो. काय उघड करतो, जे काय आहे ते उघड करतो. म्हणजे उदाहरणार्थ जर आपल्याकडे 12 खडीचं पुस्तक असेल तर 12 खडीचं पुस्तक काय उघड करेल, आ ई क का की अशी 12 खडीचं जर पुस्तक असेल तर ते काय उघड करेल, स्वयंपाक कसा बनवावा. काय उघड करेल, स्वयंपाक कसा करावा. उघड नाही होणार का, नाही होणार, कारण ते फक्त कशाचं पुस्तक आहे, म्हणजे 12 खडी किंवा ABCD एवढंच जर पुस्तक असेल तर तेवढंच उघड करणार. म्हणजे प्रकाश किती पडणार आहे त्याचा, ह्या ट्यूबलाईटचा प्रकाश फक्त ह्या एवढ्या हॉल पुरताच मर्यादित आहे. ही ट्यूबलाईट लेवून जर तुम्ही तिकडे क्रिकेटच्या स्टेडियमवर लावली वर, तर सगळे लोक क्रिकेट खेळू शकतील काय, तेवढा प्रकाश देऊ शकत नाही. म्हणजे प्रकाश देण्याची पण त्याची काय ऐपत आहे. किती प्रकाश पाडायचा हा कोणावर अवलंबून आहे, त्याच्या ऐपतीवर अवलंबून आहे. कशावर अवलंबून आहे, त्या पदार्थाच्या ऐपतीवर आहे. प्रकाश देणारा पदार्थ किती प्रकाश देईल हे त्या प्रकाश देणाऱ्या पदार्थाच्या ऐपतीवर आहे, त्याची ऐपत किती आहे. तर 12 खडीचं पुस्तक हे फक्त 12 खडी उघड करू शकतं. पाकशास्त्राचं पुस्तक असेल तर त्याच्यात ज्योतिषशास्त्र उघड थोडी होणार आहे. ज्योतिषशास्त्राचं पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये संगीतशास्त्र थोडी उघड होणार आहे. संगीतशास्त्राचं पुस्तक असेल त्याच्यात अध्यात्मशास्त्र थोडी उघड होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाची आपली काय ऐपत आहे. चुकीचं आहे का, नाही, त्याची ती ऐपत आहे. हा चुकीचा आहे किंवा हा बरोबर आहे असा इथे विषयच येत नाही. असा विषय काय येतो का, असा विषय येत नाही. त्याची ऐपत आहे. मग तुम्हाला काय उघड करायचंय हा मोठा प्रश्न आहे. तुम्हाला काय उघड करायचंय असा मोठा प्रश्न आहे. तुम्हाला जे उघड करायचंय तसा प्रकाश पाहिजे. म्हणजे एखाद्याला जर ज्योतिषशास्त्र शिकायचं असेल आणि तुम्ही त्याला बळच जर एखाद्या कुठल्या तरी दुसऱ्याच कुठल्या तरी कलेचा जर अभ्यास शिकवायला लागले किंवा त्याला ते पुस्तक आणून दिलं म्हटलं वाच हे तुला ज्योतिषशास्त्र कळेल, तर काय कळणार आहे का त्याला कुठलंही ज्योतिष कळणार नाही का, कळेल का, कळणार नाही. मग ज्योतिषशास्त्राच्या ऐवजी त्याला एखादी कला सांगणारं जर पुस्तक दिलं तुम्ही, तर ते पुस्तक अख्खं जरी तो कोळून प्याला तरी त्याच्या डोक्यात प्रकाश पडेल का. मग त्याच्या डोक्यात जो प्रकाश पडेल तो खरा असेल का, म्हणजे ज्योतिषशास्त्राशी संबंधित असेल का, नाही. आता चुकून जर त्याला कोण म्हटलं की तू हे जे सगळं शिकला हे ज्योतिषशास्त्र आहे, तर मग अजूनच गोंधळ होईल. म्हणजे अंधारातला अंधारात गेला अजून. म्हणजे शिकला कुठली तरी कला, त्या कलेचा त्याने त्या पुस्तकातून अभ्यास केला, त्याच्या डोक्यात प्रकाश पडला, त्याला कळलं काय हे असं आहे, आणि सांगणाऱ्याने त्याला सांगितलं हे ज्योतिष आहे.
तर मग अडचण होईल. तर ज्योतिष जे आहे, हे ज्योतिषशास्त्र जर त्याला शिकायचं असेल, त्याला ज्योतिषशास्त्राचे पुस्तक पाहिजे, तसेच त्याला गुरु पाहिजे, तरच त्याला त्या ग्रंथांचा, त्या गुरूंचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे प्रकाश हा जो शब्द आहे, हा प्रकाश साधारणपणे न घेता आपल्याला त्याचा विशेष अर्थ करणं गरजेचं आहे. आणि तो म्हणजे उघड करणे. काय उघड करणे? जे हवंय ते उघड करणे. मग जे हवंय ते कोणाला काय हवंय हा मोठा प्रश्न येतो. आपल्याला काय हवंय हा प्रश्न आपला असतो, दुसऱ्याचा नाही. आपल्याला काय हवं आहे हे ठरवायला जग आहे. काय झाली आपली अडचण? आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हापासून आपल्याला काय पाहिजे हे आपल्या बाकीच्या लोकांनी ठरवून टाकलं. आपल्याला माहित नाही अजूनपर्यंत आपल्याला काय पाहिजे. जन्माला आल्यापासून आपल्याला पावडर लावली आईने, काजळ लावलं आईने, कपडे घातले आई बापाने, गोतावळ्यांनी ठरवलं तू ब्राह्मण, गोतावळ्यानेच ठरवलं, गोतावळ्याने ठरवलं तू देशपांडे. कोणी ठरवलं? तुम्ही ठरवलं का तुमच्या गोतावळ्याने ठरवलं? देशपांडे तुम्ही गोतावळ्याने ठरवलं. मग गोतावळ्यांनी यांना प्रकाश बळच पाडून ठेवलाय की हे देशपांडे आहेत. म्हणजे खोटा चुकीचं शिकून दिली. चुकीची का बरोबर हा वेगळा विषय आहे, पण फसवणूक झाली. जन्माला आल्यानंतर आपल्या डोक्यात जो प्रकाश पाडला तो कसा पाडला? कसा पाडला? त्यांच्या डोक्यात जो प्रकाश होता तो त्यांनी पाडला. त्यांच्या डोक्यात काय होतं? त्यांना वाटलं होतं आपण ब्राह्मण आहोत, त्यांना वाटलं होतं आपण अमक्या जातीचे आहोत, त्यांना वाटलं होतं आपण अमक्या गोतावळ्यातले आहोत. त्यांनी त्याप्रमाणे सांगितलं. आपण तो खरा प्रकाश समजलो आणि त्या प्रकाशाच्या म्हणजे त्या टॉर्चच्या उजेडामध्ये आपण जगत आहोत. आपल्याला जे वाटतंय हे आपण नाही ठरवलेलं. आपण जन्माला आल्यानंतर आपण ठरवलं नाही. आतापर्यंत, या क्षणापर्यंत आपण जे जगत आहोत हे दुसऱ्याने आपल्या डोक्यात जो प्रकाश पाडून ठेवला त्या माध्यमातून जगतो. मग कोणी कोणी आपल्या डोक्यात काय काय प्रकाश पाडलाय? बरेच लोकांनी काय काय प्रकाश पाडून ठेवलाय. आपण मित्रपरिवारात जेव्हा गेलो तेव्हा आपल्या मित्रपरिवाराने सांगितलं, अरे आई बाप तुझे तसलीच आहेत. काय सांगितलं? ज्या आईबापाने आपल्याला तळहातावरच्या फोडाप्रमाणे वाढवलं, चांगले आईबाप आहेत असं धरू. तर त्यांनी आपल्याला असं जगवलं, असं चांगलं सगळी व्यवस्था केली. पण जेव्हा आपण कॉलेजमध्ये गेलो, शाळेमध्ये गेलो, तेव्हा आपल्या सोबतच्या मित्रपरिवाराने आपल्याला काय सांगितलं? काही, सगळ्यांना नाही, काही लोकांनी आपल्या डोक्यात प्रकाश काय पडला? अरे तुझी आई अशीच आहे, तुझे वडील असेच आहे, तुला काही देत नाहीत. म्हणजे आपल्या डोक्यात त्यांनी प्रकाश पडला. आता मुलाचा जर त्याच्या डोक्यात तसा प्रकाश पडलाच, तो अख्खा आयुष्य म्हणतो बापाने मला काहीच नाही दिलं. त्याच्या डोक्यातच प्रकाश पडला नाही का? तर काय डोक्यात प्रकाश पडतो हा फार मोठा विषय आहे. तर आपापल्या डोक्यांमध्ये, डोक्यात म्हणजे डोकं हा शब्द चुकीचा आहे, पण आपण डोक्यात म्हणतो म्हणून डोक्यात म्हणतोय मी पण. म्हणजे खरं तर तो बुद्धीत, आपल्या बुद्धीत तो प्रकाश पडतो. बुद्धीत म्हणजे आपली बुद्धी जी आहे ही बुद्धी, आपण म्हणतो हे बुद्धी नाही, त्याला काय नाहीये, बुद्धी नाहीये, कोणालाच बुद्धी नाहीये. जे लोक मरेपर्यंत स्वतःला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र समजतात त्यांना मरेपर्यंत बुद्धी आलेली नाही, कारण ते स्वतःला चुकीच समजतात. जे मरेपर्यंत स्वतःला हे समजू शकले नाहीत की आपण मनुष्य आहोत का, काय आहोत, आपण मनुष्य आहोत काय, नाही आहेत काय, आपण मनुष्य आहोत का नाही, आपण माणूस आहोत का, आपण माणूस आहोत का नाही. तुमच्या डोक्यात जो प्रकाश असेल तो सांगा ना, काही हरकत नाही. मी असं थोडीच म्हणतो की माझा प्रकाश तुम्ही घ्याच लगेच. पण तुमच्या डोक्यात काहीतरी प्रकाश आहे, त्याप्रमाणे तुम्ही माणूस आहात काय, तुम्ही माणूस आहात असं तुम्हाला वाटतं. बरं, माणूस आहात असं वाटतं, तर मागच्या जन्मात तुम्ही माणूस होते काय, मेल्यानंतर पुढे माणूस राहणार काय. मग मागच्या जन्मात तुम्ही माणूस होते का नव्हते शंका आहे, पुढच्या जन्मात तुम्ही माणूस राहणार का नाही शंका आहे. मग आता एवढ्या काळात तुम्ही माणूस दिसताय म्हणजे माणूस म्हणावं काय, तर म्हणावं लागतंय, म्हणतोय आपण. म्हणजे हा प्रकाश काहीतरी गडबड करतोय, चुकीचं काहीतरी आहे. नाहम मनुष्य न च देव यक्ष न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रा. मी कोण नाहीये? नाहम मनुष्य न च देव यक्ष, मी मनुष्य नाहीये असं असता मला आद्य शंकराचार्यांना सांगतात. आपल्या आईबापाने आपल्याला शिकवलं नाही, आपल्या आईबापाने उलट आपल्याला शिकवलं तू मनुष्य तर ठामपणे आहेच. अख्ख्या गावाने, आपल्या जगाने शिकवलं की तुम्ही मनुष्य आहातच. मानवता हा आपला धर्म आहे, आपल्याला तो पाळायला पाहिजे. सगळं बरोबर आहे, आम्ही कुठे नाही म्हणतोय.
समाज व्यवस्थेसाठी समाजाची रचना नीट राहावी म्हणून व्यावहारिक गोष्टी कराव्या लागतात, नाही असं नाही. पण मानवता, मनुष्य, हे धर्म पाळणे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्रकाश पडल्यानंतर काय व्यवहार करावा ह्या गोष्टी आहेत. प्रकाश न पडता अंधारामध्ये चाच पडणं म्हणजे मानवता नव्हे. लोक अंधारात आहेत म्हणजे त्यांच्या डोक्यात प्रकाश पडलेला नाही खरं काय आहे, आणि मानवता धर्म आहे, अमका धर्म आहे, तमका धर्म आहे, असा गोंधळ घालत बसलेत म्हणून नुसती भांडणं आहेत. प्रकाश नाही पडलेला डोक्यामध्ये, फक्त छोटे छोटे टॉर्च आहेत प्रत्येकाकडे की आम्ही मुस्लिम आहे, आम्ही हिंदू आहे, आम्ही ख्रिश्चन आहे, आणि मग तेच धरून बसलेत आणि त्याच्यात वाद आहेत. मग आम्ही वारकरी आहे, आमके आहेत, आम्ही तमके आहेत, असं धरून चालू आहे. आता इथे दिसायला जरी सगळे आपण एकरूप दिसत असलो तरी तुम्हाला माहिती आहे की तुम्ही ब्राह्मण आहे, तुम्ही क्षत्रिय आहे, तुम्ही आमक्या जातीचे, तमक्या जातीचे, हे तुम्ही हा प्रकाश तुम्ही सोडणार आहे का? म्हणजे हा अंधार आहे खरं तर, तिथे सोडून आपण बसलोय का इथे? नाही. कारण इथे जरी बसलो असेल तरी घरी गेल्या तर तुम्हाला कळणार आहे तुम्ही ब्राह्मण आहात का नाही, तुम्ही क्षत्रिय आहात का नाही. आणि तुम्ही जरी म्हटले मी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असं काही नाही, तरी तुम्हाला सगळे तुमचे गोतावळा सांगतील की बाबा रे असं काही वेड्यासारखं बळू नको. हे कोणी तुला शिकवलं आता, नाही का? तर आपल्याला शिकवणारे काही कोणी साधारण लोक नाहीत. आपल्याला शिकवणारे जे लोक आहेत ते व्यास आहेत, आपल्याला शिकवणारे जे आद्य शंकराचार्य आहेत, आपल्याला शिकवणारे ज्ञानदेव महाराज आहेत. या त्रिलोकामध्ये जे सर्वोत्कृष्ट मानले गेले अशा लोकांचा आपण ऐकतोय, अशा लोकांचा प्रकाश आपण पाहतोय. त्या प्रकाशाच्या साह्याने आपण हा विचार करीत आहोत. हा ग्रंथ जो आहे तो आद्य शंकराचार्यांचा ग्रंथ आहे. या आद्य शंकराचार्यांच्या या ग्रंथाच्या प्रकाशात आपल्याला वाटचाल करायची. आपली वाटचाल कुठे आहे? ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या प्रकाशात आपल्याला वाटचाल करणे आहे. म्हणून ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत काय सांगितलं हा प्रकाश खरा आहे. आई बापाने काय सांगितलं हा प्रकाश एवढा खरा नाहीये. पण दुर्दैव असं आहे की आपल्या आईबापाला पण ज्ञानेश्वरी माहित नाही. ज्ञानेश्वरीच्या विरुद्ध उलट आपल्या आईबाप आपल्याला शिकवतात. आईबाप फक्त मी प्रातिनिधिक म्हणून घेतोय. काहींचे आईबाप खरंच चांगले असतील ते त्यांना ज्ञानेश्वरीच्या प्रमाणे ज्ञानेश्वरीच्या प्रकाशात जग असं पण म्हणत असतील, नाही का? असे पण असतील, असं काही सगळेच काही तसे नाहीत असं म्हणता येत नाही. तर हा प्रकाश जो आहे हा प्रकाश फक्त अंधार दूर करणारा असतो असा जरी व्यावहारिक अर्थ होत असला तरी सुद्धा प्रकाश हा काय करतो याचा आपण थोडासा अजून सखोल विचार या ठिकाणी करीत आहोत. तर प्रकाश म्हणजे लपलेली गोष्ट. आता जर आपल्याला वाटतंय की नाही मला सगळं कळतच आहे, मला सगळं कळतंय असं म्हटलं की आपल्या डोक्यात प्रकाश काय आहे? आपला प्रकाश कसा आहे? पूर्ण आहे. मला सगळं कळतंय असं म्हटलं की आयुष्य संपलं. कुठल्याही क्षेत्रात माणसाने स्वतःला असं समजून घेतलं की मला आता सगळं कळलं की तो तिथेच संपला. का संपला? तो सिद्ध झाला नाही, तो मूर्ख झाला. जगातलं कुठलंही क्षेत्र, कुठल्याही क्षेत्रातला प्रकाश जो आहे तो कोणी असं मानलं की मला कळलं की त्याचा विषय तिथेच संपत असतो. तर आपल्याला कुठला प्रकाश अपेक्षित आहे हा आपला खरं तर विषय आहे. हा प्रत्येकाचा स्वतःचा विषय. इथे काही कोणाला काही आग्रह थोडीच आहे. हा आग्रहाचा विषय नाही. पण आपल्याला काय आहे की बऱ्याच वेळा आग्रह करावा लागतो किंवा आग्रह करतो आपण. म्हणजे आई बाबाला वाटतं मुलगा इंजिनियरच झाला पाहिजे, म्हणजे त्याच्या डोक्यात इंजिनिअरिंगचाच प्रकाश पडावा असं आईबापाचं म्हणणं असतं. आता काय करणार त्याला? हा पोरगाही त्यालाही काही एवढं किशोरवय असतं, त्यामुळे किशोरवयीन काळात त्या मुलाला काही कळत नाही, तो जातो इंजिनियर. आता इंजिनियर झाल्यानंतर त्याच्यात जो प्रकाश पडतो तो जसा काही पडलाय तशा प्रकाशात तो पुढचा अख्खा आयुष्य जगतो. तर त्याला काही कळत नसतं. कोणी इंजिनिअरिंगचा प्रकाश पाडून घेतं, कोणी कला क्षेत्र, कोणी वाणिज्य क्षेत्र, कोणी कुठलं ज्याला जे वाटेल ते. आणि तिथे जाऊन त्याला प्रकाश तो पेलवलाच नाही तर दुसऱ्या प्रकाशात जातो. त्यामुळे काही सांगता येत नाही कोण कुठल्या प्रकाशात मिरवणार आहात. म्हणजे बालवाडीत गेलो, KG ला गेलो किंवा नर्सरी स्कूलमध्ये गेला एखादा मुलगा, मग पुढे इंग्लिश स्कूलमध्ये गेला किंवा मराठी स्कूलमध्ये गेला किंवा हिंदी मीडियममध्ये गेला, हे सगळे त्या पोराला काही माहित नाही.
काही माहित नाही कोणाला, जगात कुठंच कोणाला माहित नाही. आपल्याच देशाचा असा भाग नाही, जगातल्या कुठल्याही लहान मुलाला माहित नाही की त्याला कुठला प्रकाश पाडून घ्यायचा डोक्यात. त्याच्या आईबापाने ठरवलं त्याला ह्याला प्रकाश त्याच्या डोक्यात पाडायचा. आई बापाला इंग्लिशचा तपास नाही, काही माहित नाही इंग्लिशचं, पण आई बापाला वाटतं की पोरगा आपला इंग्लिश मिडियम मध्ये शिकला पाहिजे, म्हणजे त्याच्या डोक्यात कुठून प्रकाश पाडलाय की इंग्लिशचा प्रकाश पाडला तर हा मोठा होणार, हे काही सांगता येत नाही. अर्थात ते इंग्रजांचा आपल्या देशावर जो कारभार झाला आणि त्या इंग्रजांनी जे आपल्यावर राज्य केलं, त्यांचं जे जगणं होतं ते जगणं पाहून आपल्या लोकांच्या मनात पिढ्यानपिढ्या त्या रक्तात इतकं उतरलंय की जगातला एक नंबर आपला देश असा आहे की ज्या देशातली सगळी लोक, सगळे कुटुंब असा विचार करतात की पोरगा इंग्लिश मिडियम मध्ये शिकला की भलं होणार. चुकीचं बरोबर हा भागच नाही. जगातला एक नंबर देश आपला, म्हणजे असा प्रभाव होतो. कारण ते 150 वर्ष म्हणतात आपण, पण 150 पेक्षा जास्त, कितीतरी जास्त वर्ष इंग्रज आपल्या देशामध्ये राहून गेले. इथं होते, ते राहिले इकडं, आणि इकडे राहिल्यानंतर त्यांचा असा काही प्रकाश पडलाय आपल्या डोक्यावर, भारतावर, की त्याचा परिणाम काय सांगतात. जपान नावाचा देश आहे, जगामध्ये भारतापेक्षा त्याचं नाव मोठं आहे, पण भारतापेक्षा तो एकदम छोटा आहे, पण जगामध्ये तो नंबर 1च्या यादीमध्ये आहे. जपानमध्ये लोक इंग्लिश बोलत नाहीत, चायनामध्ये लोक इंग्लिश बोलत नाहीत, बोलले तरी त्यांची इंग्लिश म्हणजे अत्यंत फालतू असते. पण प्रकाश कुठला पाडायचा आहे, म्हणजे इंग्लिश बोललं म्हणजे देश प्रगत होतो, इंग्लिश बोललं म्हणजे पोरग प्रगत होणार, हा गैरसमज, हा चुकीचा प्रकाश पाडून ठेवला डोक्यात. म्हणजे मी इंग्लिश भाषेच्या विरुद्ध नाही, मी तुम्हाला उदाहरण सांगतोय. कारण माझं जे काही शिक्षण आहे किंवा माझं जे काही नोकरी आहे ही इंग्लिश मिडियम मध्ये आहे सर्व. पण म्हणून मी काही त्याचा द्वेष म्हणून सांगत नाही किंवा त्या बाजूने काही सांगत नाही, एक उदाहरण सांगतो मी फक्त. तर अशी परिस्थिती आहे. तर कोणी ठरवलं, कोणी हे सगळं? मग आपण कायमच दुसऱ्याने कोणीतरी काही प्रकाश पाडून घ्यायचं सांगितलं म्हणून ते करत आलो. पण एक ठराविक वेळेनंतर आपल्याला स्वतःला एक अधिकार येतो, आपल्याला कळतं की आपण आपल्या डोक्यात आता काय प्रकाश पाडून घ्यायचा. अंदाजे मुलगा युवक झाला म्हणजे युवक या वर्गाच्या पुढे कळतं, लोकांना प्रत्येकाला कळतं की आपण काय प्रकाश पाडून घ्यायचं डोक्यात. आता तुम्ही सगळेजण असे आहात इथे बसलेले, म्हणजे कोणाच इथं एकदम लहान नाही वयाने, सगळेच 20 वर्षाच्या वरच आहेत. म्हणजे आता सगळ्यांना नक्कीच हा अधिकार आहे की तुम्ही तुमच्या डोक्यात काय प्रकाश पाडून घ्यायचा आहे, तुमचा सर्वस्वी अधिकार आहे. आता इथे दिसायला जरी मी तुमच्या डोक्यात हा प्रकाश पाडतोय असं दिसतंय, तरी माझा अजिबात हट्ट नाहीये, मी फक्त माहिती देतोय. आणि जगातले सगळे प्रकाश देणारे आपापल्या पद्धतीने प्रकाश देत असतात. काजवा आपल्या पद्धतीने प्रकाश देतो, ट्यूबलाईट आपल्या पद्धतीने प्रकाश देते, मिनमिनता दिवा आहे, पणती आहे, आपापल्या पद्धतीने प्रकाश देतात, सूर्य आपल्या पद्धतीने प्रकाश देतो, तारका आपल्या पद्धतीने प्रकाश देतात. हे सगळेजण आपापल्या पद्धतीने प्रकाश देतात. ग्रंथालयामध्ये गेल्यानंतर हजारो पुस्तकं जी असतात ती सगळी आपापल्या पद्धतीने प्रकाशित झालेली आहेत. आता त्या ग्रंथालयातून कुठलं पुस्तक काढायचं आणि कुठलं वाचायचं हे कोणाच्या हातात असतं? आपल्या हातात असतं. सर्वस्वी आपल्या हातात असतं. एवढा अधिकार आपल्याला ह्या सगळ्या सिस्टम मध्ये आहे. ही जी सगळी पूर्ण रचना आहे या जगाच्या या रचनेमध्ये आपल्याला तो अधिकार देण्यात आलेला आहे. आपमत भगवंताने तो आपल्याला अधिकार दिलाय की तू कुठला प्रकाश पाडून घ्यायचा तुझं तू ठरव. परप्रकाश पाडून घ्यायचा की स्वप्रकाश पाडून घ्यायचा हा तुझं तू ठरव. आता ज्यांना दुसऱ्याच्या प्रकाशात जगण्याची सवय पडली, कुठल्या प्रकाशात? दुसऱ्याच्या प्रकाशावर ज्यांना जगण्याची सवय पडली ते स्वतःला प्रकाश आहे का नाही हे विचारही करू शकत नाहीत. हत्ती नावाचा एक काय प्राणी आहे. हत्ती किती मोठा असतो? आता सध्या जे काही प्राणी या जगामध्ये आहेत आपल्या माहितीमध्ये जास्तीत जास्त ते सगळ्यात मोठा प्राणी हा. कारण पूर्वी त्याच्या आधी मोठे प्राणी होते, डायनासोर वगैरे, पण आता सध्या जो सगळ्यात मोठा प्राणी तो कुठला आहे? हत्ती. या हत्तीला बांधून ठेवतात, माहितीये का? हत्तीला काय करतात? बांधून ठेवतात. किती साखळदंड वापरतात? हत्तीला बांधलेलं पाहिलंय का कोणी कधी? किती साखळदंड वापरतात?
एकच साखळदंड वापरतात. तो साखळदंड जो आहे तो इतका मोठा असतो. किती मोठा असतो की ज्यांनी पाहिलंच नाही त्यांच्या डोक्यात मी विनाकारण वेगळंच काहीतरी घुसवण्याचा अर्थ नाही. ज्यांनी पाहिलं, खरंच पाहिलंय कोणी का? पाहिलंय का कोणी? तुम्ही एकट्यानेच पाहिलं. अजून कोणी पाहिलंय का? फक्त इकडची लाईन, इकडचं कोणीच नाही पाहिलं. हत्ती बांधलेला नाही पाहिला कधी? हत्ती पाहिलाय का? कारण नाही तर तोच प्रकाश नसेल डोक्यात मी काहीतरी हत्ती म्हणायचं, लोक काहीतरी शेळी समजायची. कारण काय कळलेलं आहे आपल्याला तो महत्वाचा विषय असता. मी हत्ती म्हणत बसायचो, हत्ती हत्ती हत्ती, तुम्ही म्हणायचे हत्तीच्या. तिथं आपली बकरी आहे, बकरीला हे हत्ती म्हणतात. तर बकरी नव्हे, हत्ती म्हणजे हत्ती म्हणजे गाय म्हैस बैल नाही का. हत्ती म्हणजे हत्ती, सोंड असते मोठा. हत्ती सगळ्यांना माहिती आहे, पण बांधतात कसं हे माहित नाही. हत्तीला बांधतात कसं हे माहित नाही. हत्तीची ताकद किती असते? किती बैलांची ताकद असेल हत्तीमध्ये? भरपूर. किती घोड्यांची ताकद असेल? हॉर्स पॉवर, त्याला काय म्हणतात? हॉर्स पॉवर. किती एचपीचा असतो हत्ती किती एचपीचा असतो? हॉर्स पॉवर मस्त येणार नाही ना. खूप 100 शेकडो प्रचंड ताकद असते हत्तीमध्ये. प्रचंड म्हणजे हत्ती. आम्ही इकडे ह्याला गेलो होतो कोकणामध्ये, कोणाकडे आपले ते गावड्यांच्या घरी. तर त्यांच्याकडे आम्ही गेलो. एकदम कोकणामध्ये झाडी आणि तिकडे खूप जंगल आहे. कर्नाटक बाउंड्रीवर कोकण येतो आहे ना, तिकडे खाली कोकण, त्या भागात आपण गेलो. तर तिथे आम्ही राहिलो, 2-3 दिवस होतो. तर रात्री एक दिवस काय झालं की तो हत्तींचा सुळसुळाट तिकडे सुरू होता त्या काळात. तर ते कर्नाटक जंगलातून हत्ती ह्या आपल्या भागात येतात आणि ते मोकाट हत्ती असतात. म्हणजे मोकाट म्हणजे जंगलातले. तर ते काय आपलं खाद्य शोधतात किंवा ते खातात कमी, नासधूस जास्त करतात. कारण की त्यांना काय खुलं वातावरण आहे सगळं, त्यांना काय स्वैर असतात. तर हत्ती काय करतो, किती मोठं झाड असलं त्या झाडाचं त्याला किती व्यास आहे तो मोजत नाही. त्याला वाटलं, त्याला राग आला, उन्मत्त असेल तर तो किती मोठं खोड असलेलं झाड काय करतो, सोंडेत धरतो. आणि त्या सोंडेत धरून तो असं उपटतो, सोंडेने उपटतो बरं. आणि उपटून तो असं भिरकावतो आणि फेकून देतो कुठेही. हत्ती एवढी ताकद असते हत्तीमध्ये. सोंडेत त्याची एवढी ताकद असते, त्याच्या पायात सुद्धा तेवढी ताकद असते. हत्तीच्या पायाखाली दिला असे तुम्ही म्हण ऐकली असेल किंवा पूर्वी इतिहास कुठेतरी वाचला असेल किंवा ऐकला असेल. तर हत्तीच्या पायाखाली देत होते पूर्वी. कशासाठी? म्हणजे त्याला काही असं करायचं असतं काय? हत्तीच्या पायाखाली दिला म्हणजे संपला. हत्तीचा पाय, हत्ती काय मग असं उंच उडी मारत होता त्याच्या अंगावर? नाही. हत्ती नुसता चालला, हत्ती नुसता पाय दिला की तो माणूस संपला. हत्तीच्या पायाखाली देणं म्हणजे हत्तीला काही सर्कसीतला हत्ती नाही, त्याला ट्रेनिंग दिलंय की तू असं ताकद लावून पाय मार, असं त्याला नाहीये. हत्ती नुसता पाय ठेवतो. हत्तीने नुसता पाय ठेवला की माणूस मेला. म्हणजे काय ताकद असेल? वजन नाही, ताकद त्याच्यात तेवढी. वजन वेगळं आणि ताकद वेगळी आहे ना. नुसतं वजन नाही, हत्ती का नुसतं खाऊन लठ्ठ नाही झालेला. तर हत्तीमध्ये इतकी प्रचंड ताकद असते. उदाहरण माझं काय आहे तर असा प्रचंड ताकदवान असलेला हत्ती, त्याला बांधतात कसं? तर त्याला जे ट्रेनिंग दिलं, यांना माहित असेल, बाकीच्यांना माहित नाही म्हणून सांगतो. तर त्याला एकच साखळदंडाने बांधतात. आता एवढा ताकदवान असलेला, एवढी पायामध्ये सोंडेत ताकद असणार म्हणजे एवढीशा साखळदंडाने राहतोच कसा, मोठा प्रश्न आहे. म्हणून त्या बांधणाऱ्या मालकाला, म्हणजे सर्कशीचा असो किंवा कुठलाही, त्याला विचारलं की बाबा रे, तू ह्या हत्तीला एवढीशा साखळदंडाने बांधलंय, तर हा हत्ती काही तोडून पळत जात नाही का? तर म्हणलं नाही. त्याने दुसरा एक लहान हत्ती दाखवला, छोटासा बच्चा, की ज्याला काहीच कळत नाही. हत्ती तो जन्माला आलाय, नुसताच नवीनच जन्माला आलाय. त्या हत्तीला सुद्धा त्या साखळदंडाने बांधलं. काय केलंय? त्याला सुद्धा त्या साखळदंडाने बांधलंय. आता मग तो म्हणला, हे बघा, हा जन्माला आलेला हत्ती आहे, हा मोठा हत्ती आहे, ह्याला या साखळदंड आहे, ह्यालाही हा साखळदंड आहे, याला आम्ही ट्रेनिंग. आता हा जन्माला आलेला काय अक्कलच नाही ना, त्यामुळे फक्त त्याला माहितीये की आपल्याला बांधून ठेवलंय. काय माहितीये? मग त्याने प्रयत्न केला, त्याला काही साखळदंड तुटत नाही. तो कारण छोटा जन्माला आलेला जस्ट हत्ती आहे, त्याला साखळदंड तुटत नाही. तो चांगला असतो, तेवढा भक्कम असतो. आम्ही त्याला कायम या साखळदंडाने मानू. मग त्याच्या मनावर, त्याच्या बुद्धीमध्ये कायम असं भरून ठेवलंय की आपल्याला ह्या साखळीने बांधलं की आपल्याला तोडता येत. हत्ती मरतो
तिथपर्यंत तरी सुद्धा हत्ती तो साखळदंड तोडीत नाही. कारण का माहितीये, तो तोडू शकत नाही असं नाही, त्याच्या मनात तसं भरून दिलंय, त्याचा प्रकाश त्याच्या डोक्यात तसा पाडून ठेवलाय. आपल्या डोक्यात तसाच प्रकाश पडलेला आहे. आपल्याला ते साखळदंडासारखेच आपले सगळे साखळदंड आहेत, छोटे छोटे द्वारांनी आपल्याला बांधून ठेवलंय. अनेक अनेक गोष्टी आपल्याला बांधून ठेवलेल्या आहे, बांधून ठेवलंय आपल्या सगळीकडून. आता जर तुम्ही ठरवलं की नाही बस आता इथून पुढे फक्त भगवंताच्या नादी लागायचं, तुम्ही फक्त म्हणा, घरी जा आणि घरच्यांना सांगा, सगळ्यांना, आईला, वडिलांना, बायकोला, नवऱ्याला, कोणाला जे काही तुमचे फॅमिली मेंबर आहेत किंवा गोतावळ, त्यांना सांगा बस इथून पुढे आता फक्त हरिहरी करणार, इथून पुढे फक्त विठोबा, आता मला पांडुरंगाशिवाय दुसरं काही सुचणार नाही, असं फक्त म्हणा. तुम्ही म्हणणार नाही पण समजा म्हणा. बरं तुम्ही आज म्हटले घरी गेल्यानंतर, तेव्हा घरचे म्हणतील की जाऊ दे, महाराजांचं चिंतन ऐकून ऐकलेत, त्यामुळे थोडासा सहन करा, आजचे दिवस आहे ते, उद्या सकाळी उठल्यावर बघू काय करते. आता उद्या उठल्यानंतर तुम्ही पांडुरंग पांडुरंग करत बसले, परवाही पांडुरंग पांडुरंग करत बसले, तेरवाही पांडुरंग पांडुरंग करत बसले, तर मग लोक म्हणतील आता फास, आता हे जरा जास्त झालंय ना, फार सहन केला आता. असं चालेल का? यांनी आपल्याला बांधून ठेवलं सगळ्यांनी. आपण जरी ठरवलं की मला हे करायचंय तर आपण हे करू शकत नाही. आता हे मी परमार्थातला मनुष्य आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगतो, जगातला कुठलाही माणूस असेल त्याला काही करायचं असेल तर त्याला हे सगळ्यांच्या दोऱ्या तोडावे लागतात. चांगलं काय, बरोबर काय, याच्यातून काय फायदा आहे, याच्यातून काय तोटा आहे, हा एक वेगळा विषय आहे. काय, हा वेगळा विषय. पण सगळ्यांनी काय केलेलं असतं, असं बांधून ठेवलेलं असतं. आणि मग त्या एका एका ह्याला तोडण्यामध्ये जसे जसे त्याच्या बुद्धीत प्रकाश पडतो तस तसं ते तोडत जातं. याच्या डोक्यात जो प्रकाश पडला तो तेवढंच तोडतो, त्याच्या पलीकडे काय तोडत नाही. त्याच्या डोक्यात काय प्रकाश पडला तेवढंच आहे. म्हणजे पूर्वी जेव्हा ट्रेन सुरू झाली 1900 कितीमध्ये, ट्रेन 1900 कितीला सुरू झाली, मुंबईला ठाण्यापर्यंत ट्रेन सुरू झाली, तेव्हा असं मी ऐकलं की त्या परिसरातली लोक जे ते लोखंडाचा राक्षस आला असं म्हणून पळत सुटायची इकडे तिकडे. ट्रेन आली की सगळे पळत सुटायचे लोक, इकडे घरातून इकडून तिकडे पळायला लागायचे. तर कारण काय, त्यांना वाटायचं की हा लोखंडी राक्षस आहे, लोखंडाचं काहीतरी दिसतंय आणि तो राक्षस आहे, तो आला धावत, तो हे सगळे पळत सुटायचे लोक. मग बरेच दिवस त्या लोकांना सांगावं लागलं, शिकवावं लागलं की अरे हा राक्षस नाही, हा असं नाही तसं नाही. हळूहळू हळूहळू हळू आज परिस्थिती अशी झाली की तुम्ही ठाण्यात जर गेले तर त्या राक्षसाच्या डोक्यावर बसले, राक्षसाच्या डोक्यावर बसून प्रवास करतात. आता कुठला राक्षस, प्रकाश पडला डोक्यात, आता जास्तच प्रकाश पडला, वर जाऊन बसतात. आतमध्ये बसायचं तर आता जास्त डोक्यात प्रकाश पडला, हा अति प्रकाश झाला. ठीक आहे नाही, त्यांना लक्षात आला की हा राक्षस काही करीत नाही, त्यामुळे ते वर जाऊन सुद्धा प्रवास करू लागले. मग त्याच्यावर एक राक्षस आहे लाईट, त्याला जर टच झाला तर हा, मग त्याला कळतं अरे चुकलो बाबा, पण चुकलं तर आता काय, चुकलं तर चुकला, संपला विषय. म्हणून जास्त प्रकाश पण उपयोगाला नाहीत काही वेळेस. दुसरा काहीतरी असू शकतो की जो आपल्याला माहित नसतो, आपण अंधारात असतो त्याच्या बाबतीत, आणि तो अंधार त्याला संपवतो. किंवा तो ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात त्याला तो ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जातो आणि मग ट्रेनच्या वर प्रवास करायला जातो, ओव्हरहेड वायरला टच करतो आणि जाग्यावर खलास होतो. हे जसं होतं तसंच सगळ्या प्रकाशामध्ये, तसं परमार्थामध्ये सुद्धा आहे. त्याला वाटतं काय नाही काही नाही, आणि त्याला काही माहित नसतं, आणि मग कुठेतरी शॉक बसतो, जातो नरकाला, मग नाही तर स्वर्गाला. तर स्वर्गाला आणि नरकाला आपण ओव्हरहेड वायरला टच झाल्यामुळे जसं तो माणूस मारावा तसं होतं, आणि आपल्याला कळत नाही. लोक गैरसमजत राहतात की आपल्याला आता कळलं. काय कळलं? चांगल्या प्रकारे ब्रह्मरस घेता आला, म्हणजे भजनातून जर त्याला ब्रह्मरस घेतोय असं वाटलं आणि तो जर असं समजला बास हेच खरंय, त्याचा प्रकाश तेवढाच आहे. आणि शास्त्रग्रंथांच्या किंवा साधू संतांच्या माहितीमध्ये त्यांनी जे देऊन ठेवलेलं आहे त्याच्यातली त्याला तेवढीच माहिती झाली की त्याला वाटतं एवढंच खरं आहे, तेवढ्याच खरं समजून तो बाकीचं काही ज्ञान घेत नाही, बाकीचं तो काय ऐकत नाही, बाकीचं तो विचार करू शकत नाही, आणि मग त्या धुंदीत तो राहतो आणि मरतो, आणि मेला की कुठेतरी एक स्वर्गाला जातो नाही तर कुठल्या तरी लोकाला जातो, तिथून पुन्हा चक्रात अशी अधोगतीला जातो. का? कारण त्याला कळलं नाही. प्रकाश कुठला? प्रकाश दोन प्रकारचा असतो. कुठला? प्रकाश दोन प्रकारचा असतो. एक असतो स्वप्रकाश, एक असतो परप्रकाश.
जगातली 99.99% माणसं ही परप्रकाशात जगत आहेत. त्यामध्ये आपणही आहोत. आपण कोणाच्या प्रकाशात जगतो? आशांच्या प्रकाशात जगलं पाहिजे की ज्यांनी स्वप्रकाश जाणला. कमीत कमी आशांच्या संगतीत जगावं. नाही आपल्याला स्वप्रकाश लक्षात आला तरी कोणाच्या संगतीत जगलं पाहिजे, कोणाचा संग केला पाहिजे की ज्यांना स्वप्रकाश कळला, स्वप्रकाश माहित आहे, किंवा जे स्वप्रकाशित आहेत, स्वप्रभू आहेत. जे स्वप्रभू आहेत त्यांना आपण शरण राहिलं पाहिजे. व्यास, आद्य शंकराचार्य, ज्ञानदेव महाराज हे स्वयंप्रकाशित आहेत. ते काय आहेत? स्वयंप्रकाशित आहेत. आणि म्हणून अशा संतांच्या, अशा साधूंच्या, अशा महात्म्यांच्या, अशा अवतार महापुरुषांच्या प्रकाशामध्ये आपण जगण्याचा प्रयत्न करीत आहोत. म्हणून जे साधू संत म्हणतील, जे शास्त्र म्हणेल ते सगळं आम्हाला मान्य आहे. त्या व्यतिरिक्त जगातला किती मोठा शहाणा असला आणि त्याने काही सांगितलं तरी ते मान्य नाही. आणि मान्य असेल तरी ते तेवढ्या पुरतच मर्यादित आहे. आपण त्याचा विचार इकडे यासाठी करत नाही. तर दुसऱ्याच्या प्रकाशात जगणं ही आपली काय अनंत जन्मांची सवय आहे. दुसऱ्यांच्या प्रकाशात जगतो आपण. दुसऱ्यांच्या प्रकाशातच आपण मरणार आहोत. स्वतःच आपल्याला काहीच नाही. तर ही झाली एक बाहेरची बाह्य स्थिती. अशी परिस्थिती आहे. अशी परिस्थिती आपल्याकडे निर्माण झालेली आहे. ही आज नव्हे, ही अनंत जन्मांची, अनंत युगांची अशीच परिस्थिती आहे. हा काही एकदम असा लगेचच बदलणारा विषय नाहीये की आपण आज ठरवलं की आपण आपल्या प्रकाशात जगूयात तर लगेच आपल्याला ते काही शक्य होणार नाही. स्वतःच्या पायावर उभं राहावं ही जशी व्यवहारामध्ये शिकवण असते. आपण कशावर उभं राहिलं पाहिजे? स्वतःच्या पायावर उभं राहणं हे चांगलं का दुसऱ्याच्या भाकऱ्या तोडणं चांगलं? व्यवहारामध्ये कसं असतं? व्यवहारामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहणं चांगलं आहे का मरेपर्यंत बापाच्या पैशावर जगावा चांगलं? काय कायम दुसऱ्याच्याच पैशावर जगावं की स्वतःच्या पायावर उभं राहावं? स्वतःच्या पायावर उभं राहावं. हे जसं व्यवहारामध्ये आहे तसं आपण स्वप्रकाशात जगावं का परप्रकाशात जगावं? स्वप्रकाशात जगता आलं पाहिजे. आपल्या स्वप्रकाशात जगता आलं पाहिजे. पण स्वप्रकाशात जगायचं असेल तर परप्रकाश सोडायची तयारी पाहिजे. बापाला म्हणता आलं पाहिजे, बाबा आता मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, आता मी नोकरी शोधतो, मला मिळेल त्या नोकरीमध्ये, मला 2000ची नोकरी लागली तरी चालेल, त्या 2000 मी जगतो. सुरुवात. कारण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्याला कोण 50,000ची नोकरी द्यायचंय? ग्रॅज्युएशन झालं आणि लगेच त्याला 50,000ची नोकरी लागली असं होईल का? फार कमी मुलांना होतं तसं. पण बाप म्हणतो, बाळ्या म्हणतो, अहो सांगा, तुला जिथपर्यंत नोकरी लागत नाही बेट्या, जिथपर्यंत तुझं लग्न होत नाही, तुला अजून 2-4 लेकरं होत नाहीत, तिथपर्यंत मग असं आहेच ना फंड मिळालेला, तो कोणासाठी आहे? बाप शहाणा ह्याला परप्रकाशात जगवतो नाही का? म्हणजे हा पोरगा याचा अख्खा आयुष्य शिक्षण बापाने केलं, बायको बापच शोधून देतो किंवा यांनी शोधून आणली तरी पैसे बाप देतो लग्नाला, तिच्या अंगावर काही सोनं घालायचं हा बापच पैसे देतो. याचं एक पोरग झाला ते बाळणपण सगळं तुम्हाला सगळं माहिती आहे, मी सांगायची गरज नाही. तुमचा विषय मला सांगावा लागतो हे दुर्दैवाची गोष्ट आहे. मला काही पोरग नाही आणि मला काही सून येणार नाही, पण तुमच्या ज्या गोष्टी त्या मला माहित असल्यामुळे सांगतोय मी. तर हा पोरगा ह्याला पोरगा झाला तरी बापच पैसे. शहाणा पोरगा कोण आहे? ग्रॅज्युएशन झालं त्यानंतर बापाला सांगायचं, असं होणार नाही पण सांगायचं. काय सांगायचं? आता इथून पुढे 1 रुपया द्यायचा नाही, आता मी नोकरी करतो. काय नोकरी करतो? तुला कुठली नोकरी लागायची? 2000 रुपयाची लागली तरी चालेल, 2000 मी जगन. कसं जगेल? 2000 जगेल. 2 चे 3 होतील कधीतरी, 3 चे 10 होतील, 10 चे 20 होतील, 20 चे 100 होतील, काहीतरी होईल का नाही? वाढल का नाही? का तेवढंच राहील? पण याला पगार 2000, याला मोबाईल 20,000चा बापाने घेऊन दिला होता आधी. आता हा कसा 2000 जगायचा? जगू शकतो का? बापाने त्याला चुकीचा मार्ग दाखवून दिला ना. हे त्याची चूक कुठे आहे? काय त्या हत्तीसारखं आहे. बापाने त्याला सवय लावली, बापाने त्याला 20,000चा मोबाईल घेऊन दिला. त्याची ऐपत लायकी आहे का त्याची 20,000चा मोबाईल घ्यायची? हा रडला फक्त थोडासा. बाप पहिल्यांदा म्हटला नाही,
मग संध्याकाळी बायको म्हटली अहो त्यांनी सुसाईड केलं तर, मग झालं. दुसऱ्या दिवशी 20,000चा मोबाईल, त्यांनी मागितला होता 15,000चा. बाप म्हणतो जाऊ दे आपलाच बाळ आहे, आपल्याला एकच पोरग आहे. अशा रीतीने हत्ती करून टाकला आपला, आहे की नाही. तर आपली परिस्थिती आहे अशी की परप्रकाशात जगायची सवय पडली आहे. काय झाली आहे, ठरवून घ्या. आपण दुसऱ्याच्या व्यवहारामध्ये कोणाच्याही पैशावर जगायचं नाही, कोणाच्या कुठल्याही याच्यावर जगायचं नाही. व्यवहारात शहाणा कोण असतो, स्वतःच्या पायावर उभा असतो तो व्यवहारात शहाणा असतो. कुठल्याही गोष्टीमध्ये दुसऱ्याची मदत घ्यायची नाही, कुठल्याच गोष्टीत कोणाची मदत घ्यायची नाही. काय गरज आहे आपल्याला, आपलं नाही का, आपल्याला जे असेल ते असेल. पण आपल्याला अशी सवय नाही. आपल्याला काय आहे, आपल्याला सवय वेगळ्या आहेत, चुकीच्या सवयी आहेत. असं परप्रकाश सोडण्याची तयारी पाहिजे. म्हणजे त्या मुलाने काय म्हटलं पाहिजे, आता माझं मी उभा राहतो पायावर, माझे मी पैसे गोळा करतो, माझं मी जगतो, माझं मी लग्न करीन, माझं मी मुलं त्यांची व्यवस्था करील, माझं मी करतो, आहे की नाही. असं काय पाहिजे, धमक पाहिजे ती. त्याला म्हणतात स्वप्रकाशात जगणं. स्वप्रकाशात जगणं व्यवहारात कसं आहे, स्वतःच्या हिमतीवर जगणं, त्यानंतर स्वप्रकाश, नाही का. एक उदाहरण फक्त म्हणून सांगितलं. तर व्यवहारामध्ये आपल्याला ती तशी सवय आहे, तर हीच सवय आपल्याला कायम आहे. आपण दुसऱ्यावर जगतोय. कोणावर जगतोय, सगळं दुसऱ्यावर जगतोय. दुसऱ्याने ठरवून दिलंय त्याप्रमाणे जगतोय आपण. दुसऱ्यांनी जो प्रकाश दाखवला त्याप्रमाणे जगतोय आपण. आणि आपण दुसरा प्रकाश डोक्यात पाडून घेणारच नाहीत. आता आपल्या डोक्यात जे भरवलं गेलंय ते आता बदलणार नाही आपण. ते बदलण्यासाठी फार मोठं धैर्य लागतं अंगामध्ये. तर ही जशी परिस्थिती आहे तशी परमार्थामध्ये सुद्धा आहे. आता हा सगळा व्यवहाराचा भाग सांगितला तुम्हाला. परमार्थामध्ये अशीच परिस्थिती आहे. परमार्थामध्ये आपल्याला हे माहित नाही की स्वप्रकाश काय आणि परप्रकाश काय, कोण कोणावर जगतंय, कोण कोणावर जगतंय हे कळत नाही, कोण कुठल्या प्रकाशावर जगतंय हे कळत नाही. आपल्याला वाटतं की माझे डोळे पाहतात. काय होतंय, आपल्याला वाटतंय माझे डोळे पाहतात. या डोळे पाहतात. आपण काय पाहतो, डोळे पाहतात. डोळ्याने आपल्याला देवाचा फोटो दिसतो. आता डोळ्याने देवाचा फोटो दिसतो असं आपल्याला वाटतं आणि आपण जसं म्हणतो आपल्याला तसं माहित आहे, आपल्याला दृढ आहे ते. पण या डोळ्यांना त्या फोटोला प्रकाशन करण्याची शक्ती नाही. डोळे हा फोटो पाहू शकत नाहीत. डोळे हे परप्रकाशित आहेत. डोळे काय आहेत, डोळे हे परप्रकाशित आहे. डोळ्यांना कुठला आलाय प्रकाश, डोळ्यांना जर दिसत असतं तर प्रेताला सुद्धा डोळे असतात, पण प्रेताला दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतो, असं एकनाथ महाराजांनी हस्तामलकामध्ये लिहिलेलं आहे की प्रेताला दिसत नाही पण प्रेताला डोळे असतात. प्रेताला पाय असतात पण प्रेत चालत नाही. प्रेताला हात असतात पण प्रेताचे हात काही काम करत नाहीत, काहीच करत. का बरं, म्हणजे याचा अर्थ त्या डोळ्यांना प्रकाश डोळ्यांचा नाही, डोळ्याला कुठेतरी दुसरीकडून प्रकाश आलेला आहे. म्हणून त्या प्रकाशाने ते डोळे रूप या विषयाला प्रकाशन करतात. काय करतात, डोळ्याने रूप नावाचा विषय कळतो, म्हणजे डोळ्याने रूप या विषयाला प्रकाशन केलं जातं. हे प्रथम दर्शनी जरी खरं वाटत असलं तरी सुद्धा डोळा हा रूप या विषयाला प्रकाशन करू शकत नाही. त्या डोळ्यांना प्रकाश कोणाचा तरी दुसऱ्याचा आहे. तसं तुम्ही आता मी काय म्हणतो ते ऐकताय, म्हणजे तुमचे कान ऐकतात. तर माझ्या कानाने मी ऐकलंय असं आपण म्हणतो, तेव्हा कानाने ऐकलंय तर या कानाला ऐकता येत. कान शब्द या विषयांना प्रकाशन करू शकत नाहीत. त्या कानाला प्रकाशन करणारा कोणीतरी वेगळाच. पण आपली धुंदी अशी आहे, जगाची धुंदी अशी आहे की जगाला असं वाटतंय की मी करतो म्हणजे या शरीराला तो मी समजतो. मी म्हणजे ब्रह्म असा रीतीचा तो बोध नसतो, तर या शरीराला आपण मी समजतो. इतकं दृढ आहे आपलं. म्हणजे तुम्ही वेदांत किती अभ्यास करा किंवा कितीही वाचा ऐका तरी सुद्धा आपला सर्वांचं काय आहे, हे शरीर म्हणजे मी आहे इतकं दृढ आहे की आपल्याला मरेल ह्याची रात्रंदिवस भीती आहे. आपल्याला भीती कसली आहे, मरणाची भीती आहे. मरणाची भीती नाहीये ती, आपल्याला भीती आहे हे शरीर सोडायचंय, हे शरीर सोडावं लागेल ह्याची भीती आहे. आणि ह्या शरीराचा आपल्याला काय मोह आहे.
हे शरीराचा आपला इतका प्रचंड मोह आहे, तरुणपणात लक्षात येत नाही. जसं उतार वय लागतं, छातीत घरघर सुरू होते, तेव्हा लक्षात आता गडबड होऊ शकते. बरं, उतार वयात लक्षात यायला लागतं. काय भीती कधी वाटायला लागते? तरण्या माणसाला मरणाची भीती वाटत नाही. जसं जसं उतार वय लागतं, जसं जसं म्हातारपणाकडे मनुष्य झुकतो, तस तसं भीती वाटायला सुरुवात होते. तुम्हाला भीती वाटायला लागली नसेल तर तुम्ही अजून म्हातारे झालेले नाहीत. कितीतरी म्हातारे, तुम्हाला माहिती आहे, सर्वांनाच माहिती आहे की माझे म्हातारे लोक जास्त मित्र आहे ना. म्हातारे लोकांची माझी चांगली लहानपणापासून मैत्री चांगली आहे. म्हणजे सुदैवाने म्हणा, काहीतरी कृपा असेल देवाची म्हणून म्हणा, तर म्हाताऱ्या लोकांचा माझा लहानपणापासूनचा चांगला संबंध आहे, त्यांचं माझं चांगलं बोलणं आहे. तर मला खूप म्हाताऱ्यांनी असं माझ्याकडे मला म्हटलं, मला बऱ्याच म्हाताऱ्यांना मरणाची भीती वाटते. काय वाटते? एकांतात शांतपणे जर म्हाताऱ्यांना जर भेटलो तर म्हातारे लोक मरणाची भीती वाटते. काय होते? मरणाची भीती वाटते. पुण्यामध्ये देसाईबंद आंबेवाल्यांच्या इकडे त्यांच्या स्वामी स्वरूपानंदांच्या सप्त्यामध्ये चिंतन होतं माझं मागच्या वर्षी. तेव्हा मी त्यातल्या लोकांना, नानी होते वाटतंय ना, आपण पुण्यामध्ये सारसबागेच्या समोर तिथे चिंतन होतं. त्यावेळेस तिथे बरेचसे म्हातारे लोकच जमा झाले होते सारसबागेचे तिथे. तर त्या लोकांना मी थोडासा हा विषय सांगितला. त्यानंतर बरेचसे म्हातारे लोक मला भेटायला आले. मग त्याच्यात मी हा मरणाचा विषय थोडा सांगितला होता. तर ते म्हणे, महाराज असं खरं परिस्थिती आहे की आम्हाला खरंच मरणाची भीती वाटते, आता काय होणार आणि मरून जा. तर ही मरणाची भीती नाहीये. ती कसली भीती आहे? हे शरीर सोडावं लागेल याची भीती आहे. का? कारण हे शरीर म्हणजे मी आहे असा आपला इतका पक्का प्रकाश पडलाय आपल्या डोक्यात. हा प्रकाश पडलाय आपल्या डोक्यात. हा खरा प्रकाश नाही बरं. हा प्रकाश जो आहे, कारण कसं असतं की चुकीचा पण प्रकाश पडू शकतो डोक्यात. चुकीचा फसवा प्रकाश असतो तो. काय असतो? फसवा प्रकाश आहे. आपल्या डोक्यामध्ये असा प्रकाश पाडून ठेवलाय, कोणी माहित नाही, पण असा प्रकाश पाडून ठेवलाय की हे शरीर म्हणजेच मी. आणि हे इतकं दृढ आहे, जगातली जेवढी माणसं जगतायत या शरीराला मी समजूनच व्यवहार करतायत. या शरीराला मी समजून जगातली सगळी, बराक ओबामा सुद्धा हेच करतो. पण बराक ओबामा फार मोठा माणूस नाही. बराक ओबामा जगात दिसणारा नंबर 1चा मनुष्य, प्रथम नागरिक म्हणता येईल त्याला जगाचा. अमेरिका प्रथम देश आहे ना, त्यामुळे जगाचा प्रथम नागरिक बराक ओबामा. पण त्याला सुद्धा वाटतंय तो शरीर म्हणजे मी आहे. इतका तो मूर्ख आहे. आता त्याला काय मी सांगणार हे सगळं? कारण त्याच्या डोक्यात एवढा पक्का प्रकाश बसलाय की त्याला वाटतं हे शरीर म्हणजेच मी आहे. आणि बराक ओबामा असो किंवा एकदम झोपडपट्टीत राहणारा एखादा गरीब मनुष्य असो, त्यालाही तसंच वाटतंय की हे शरीर म्हणजे मी आहे. आणि हे दोघंही आपापले व्यवहार कसे करतायत? हे दोघंही आपापले व्यवहार कसे करतात? या शरीराला ठामपणे मी समजून करतायत. म्हणजे मी शरीर आहे, मी देह आहे असं समजून हा व्यवहार सुरू आहे. तुम्ही सुद्धा या ठिकाणी सगळे बसलेले आहात, हे सुद्धा मी देह आहे असं समजून बसलेले आहात. आणि म्हणून ही भीती आहे. कारण मी ह्याला म्हटलं की ह्याला काही इजा झाली की आपल्याला सहन होणार नाही, आणि ह्याला सोडून जाणं तर सहन होणार नाही. कारण जितक्या जवळीकीने आपण त्या पदार्थाजवळ जातो किंवा जितकी जवळीक आपल्या त्या पदार्थांशी निर्माण होते, तेवढं त्या पदार्थापासून दूर होण्याची भीती असते. एखाद्या पदार्थाशी आपण जितके जवळ जातो तितकं तो पदार्थ दूर जाईल ही आपल्याला भीती असते. आणि मग आपल्याला रडू येतं. रडू काय येतं? कारण की त्या पदार्थाशी आपण तेवढं काय झालेलं असतो, आसक्त झालेला असतो. आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की अरे हा गेलं तर काय होणार, मग काय व्हायचं आपलं. तसं आपल्याला वाटतं की अरे हे जर सुटलं तर काय होणार, म्हणजे हे शरीर. म्हणून ती मरणाची भीती म्हणजे त्या शरीराला सोडण्याची भीती आहे. या शरीराला मी समजून अख्ख्या जगातले सगळे लोक धावपळ करतात. जगातले सगळी माणसं या शरीराला मी समजून म्हणजे चुकीच्या समजुतीमध्ये, म्हणजे चुकीच्या प्रकाशामध्ये जग हलतंय. जग हलतंय, सगळं हलत नाही असं नाही, पण जग कसं हलतंय? चुकीच्या समजुतीमध्ये अख्खं जग प्रवास चालू आहे. ब्रह्मदेवापासून खाली किडामुंगीपर्यंत सगळ्यांची हीच अवस्था आहे. चुकीच्या समजुतीमध्ये हालचाल सुरू आहे. मग आता चुकीच्या समजुतीमध्ये काही हालचाल केली तरी ती खरी नव्हे, ती योग्य नव्हे, ते कोण सांगणार? तर या शरीराला मी समजणं हे किती भयानक आहे हे ज्ञानदेवांनी एका अभंगात सांगितलंय. मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी, येऊन या पाठी थापट. किती मोठा अपराध आहे तो. आता मी देह म्हणणे हे चुकीचं काय? चुकीचा प्रकाश आहे.
हा चुकीचा प्रकार घेऊन आपण मिरवतो आणि हा एवढा दुरुस्त करायला आपल्याला कोणी मिळत नाही. आपल्या कोणी गोतावळ्याने आपल्याला हे सांगितलं नाही, आपला गोतावळा हे दूर करू शकत नाही. तुम्ही त्यांना जाऊन सांगायचा प्रयत्न केला तरी त्यांना वेगळा प्रकाशाची अपेक्षा आहे, त्यामुळे तुमचं कोणी ऐकणार नाही. कारण मला जर समजा संगीत या विषयामध्ये रस असेल आणि मी संगीत या विषयाचं पुस्तक जर लायब्ररीत शोधत असेल आणि त्या लायब्ररीमध्ये दुसरी माणसं भेटली, लायब्ररीयन भेटला आणि तो जर मला म्हणू लागला की बाबा रे तुला मी ह्याच्यापेक्षा चांगलं कोरं नवीन चांगलं पुस्तक देतो, फुकट देतो, असं करतो तसं करतो, मी त्याला विचारलं कुठलं, मग तो म्हटला पाकशास्त्र, क्रिकेटवर, फुटबॉलवर, स्पेस सायन्सवर म्हणजे खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र हे पुस्तक देतो. काय तुम्ही ते संगीतशास्त्राचं पुस्तक शोधत बसले, असं जर मला तो म्हणाला तर मी काय घेईल काय? मी म्हणेल का हा ठीक आहे, काय हरकत नाही, हा देतोय मला फुकट तर मी आता हे सगळी पुस्तकं घेतो. असं घेऊ का आपण? घेणारच नाही. कशाला घेईल? बरं घेतलं तरी उपयोग काय? काय करणार ते घेऊन? बऱ्याच वेळा काय होतं, ती अशी पुस्तकं आपल्याला आपण घेणार नाही. पैसे देऊन जर घ्या म्हटलं तर नाहीच नाही. तो जर म्हटला तुला जर हे 500 रुपयाला पुस्तक देतो, ते म्हणजे मला गरजच नाही त्याची, मी घेऊ कशाला, नाही का? पण त्याने समजा फुकट जरी दिलं आणि मी घेतलं तरी घरी आणून वाचणार थोडीच आहे. वाचेल का आपण? ते पडून राहतं कुठेतरी कोपऱ्यात. म्हणजे आपल्याकडे आणलेली सगळी पुस्तकं आपण वाचतो का? वाचत नाही. आपल्याकडे सगळी पुस्तकं आणली तर आपण वाचतो का? वाचणार नाही. एका माणसाला खूप वाचण्याची आवड होती. त्याला म्हटलं तुला वाचण्याची आवड आहे ना, चल माझ्याकडे एक पुस्तक तुला देतो, हे वाच, म्हणजे घे वाच. आता त्याला वाचायची आवड आहे म्हणून त्याला जर मी तत्वमसी दिलं, देतो आपण, पण समजा त्याला दिलं तर तो काय वाचणार आहे का? तो नाही वाचणार. कारण तो काय वाचतो? तो वाचतो ययाती. काय वाचतो? ययाती. ययाती माहिती आहे ना? तो वाचतो छावा, माहितीये का? तो कुठले वाचतो पुस्तक? आता तो जर ही पुस्तकं वाचतोय तर त्याला तुम्ही उपनिषद देऊन काय उपयोग आहे? त्याला उपनिषदाचं काय करणार आहे? कळणार म्हणले त्याला ते प्रकाश पाडून घेण्याची इच्छाच नाही ना, त्याचा विषय नाही तो. तुम्हाला मी सगळे माझी इंजिनिअरिंगची पुस्तकं आणून दिली, म्हटलं वाचा, तुम्ही काय वाचणार आहे? तुम्ही म्हणाल काय महाराज काही सांगायला लागले, नाही वाचणार ना. आता मी माझ्या तुमची किती श्रद्धा असली समजा तरी वाचल काय? जाता जाता मी सगळ्यांना एक एक इंजिनिअरिंगचं पुस्तक दिलं, वाचा, हे ग्राफिक्स आहे, हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, हे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आहे, असं म्हटलं तुम्ही वाचा म्हटलं, तुम्हाला वाचता जरी येत असलं तरी वाचल काय? तुम्ही म्हणाल कशाला डोकेदुखी, काय दिले नाही ना. उलट सापडला रद्दीवाला तर त्याला पण देऊन टाकाल, असं होईल ना. तशी गंमत आहे. तर चुकीचं जे काही प्रकाश असतो, चुकीचा म्हणजे कसा, आपल्यासाठी तो उपयोगाचा नसतो, त्याला आपण म्हणतो चुकीचा. जो आपल्यासाठी काय आहे, जो आपल्यासाठी उपयोगाचा नाही त्याला आपण चुकीचं ठरवतो. माझं तुम्हाला सांगणं आहे की जगामध्ये असं काही चुकीचं आणि बरोबर असं काही नसतं. जे आपल्याला उपयोगाला येतं ते आपण समजतो बरोबर, जे दुसऱ्याला उपयोगाला येतं आपल्याला उपयोगाला येत नाही ते आपल्याला चुकीचं वाटतं. त्यामुळे बरोबर चुकीचं असं काही नाही. जे ज्याला त्या वेळेस ते उपयोगाचं असतं. पण ज्याला भगवंत नावाचा पदार्थ पाहिजे असेल की ज्याच्यावर काय आहे, अंधार आहे, आपल्याला पदार्थ कुठला पाहिजे? भगवंत हा जर पदार्थ अपेक्षित असेल कोणाला, कारण काही लोक देव आहे का नाही, मग देव नक्कीच असेल का, तुला प्रश्न आहे ना, देव आहे का नाही, तू त्याच्यावर प्रकाश पाड, काय कर, तर तो आहे का नाही लक्षात येईल ना. जो पदार्थ शंकेत येतो म्हणजे आहे का नाही असा प्रश्न, त्याच्यावर प्रकाश पाडावा. हा प्रकाश काही पाडत नाही, तो वाचतो ययाती छावा, तो कादंबऱ्या वाचतो आणि मग म्हणतो, काय म्हणतो तो, म्हणतो की देव नाही आहे. तो नाटकात काम करतो. आपल्याकडे एक श्रीराम लागू नावाचा एक माणूस आहे पुण्यामध्ये, तो नाटकात काम करतो, पिक्चरमध्ये काम करतो, नको त्या क्षेत्रामध्ये आहे, म्हणजे आपल्यासाठी नको ते बरं. तर आता तो त्या क्षेत्रामध्ये चांगला वाईट माणूस, तो सामाजिक दृष्ट्या कसा असेल त्याचं त्याला माहिती, जगाला माहिती, तो काही माझा विषय नाही. पण तो म्हणतो की देव नाही आहे. काय म्हणतो? आता म्हातारा माणूस आहे, त्याला तो म्हणणं चांगलं नाही वाटत, पण काय हरकत नाही, तो देवाला नाही म्हणतो म्हटलं, मी त्याला तेव्हा म्हणलं तर काय फरक नाही पडत. तर हा जो माणूस आहे हा काय म्हणतो, हा म्हणतो की देव नाहीये, आणि हा काय वाचतो, हा देवावर प्रकाश पाडण्याचा प्रयत्नच करत नाही. अरे तू कधी काय केलंयस ते, देवावर प्रकाश पाडणं. एखादा पदार्थ जेव्हा घोर अंधकारात असतो तेव्हा तो पदार्थ जर उघडवायचा असेल तर तेवढे कष्ट करावे लागतील. ज्योतिषशास्त्र एखाद्याला जर कळून घ्यायचं असेल आणि त्याने फक्त जर हातावरच्या 2 रेषा कळल्या, ही फेट लाईन आणि ही लाईफ लाईन, असे कळून ज्योतिषशास्त्र कळलं म्हणून चालेल काय? एखाद्याला समजा ज्योतिषशास्त्र कळून घ्यायचंय, म्हणजे पामेस्ट्री काहीतरी म्हणतात त्याला, म्हणजे हातावरच्या हस्तरेषावरून त्याला ज्योतिष कळून घ्यायचं असेल एखाद्याला, आणि त्याला म्हटलं हा ये इकडे तुला मी शिकवतो,
आणि त्याला म्हटलं हा सांग काय. हे बघ ही लाईन जी आहे ना ही जीवन रेषा आहे आणि ही भाग्यरेषा आहे असं म्हटलं. आणि त्याला म्हटलं झालं जा असं म्हणून तो जगात गेला आणि म्हटलं मला ज्योतिषशास्त्र कळतं. आणि मग त्याने जर सगळ्या 10 लोकांचे हात बघितले तर 10 लोकांच्या हातावर 30 लाईन दिसेल. ही भाग्यरेषा ही जीवन रेषा. तुम्ही ह्याचं काय नवल आहे. मग नंतर तो जर ओरडायला लागला की अरे हे ज्योतिषशास्त्र कुठलं आलं, ह्याच्यात काही नाही, नुसतं सगळ्यांच्याच हातात त्या लाईन असतात. तर त्यांनी पुढे काही पाहिलंच नाही ना, तेवढंच पाहिलं त्यांनी. तसं ह्या लोकांची परिस्थिती झाली. यांना देव म्हणजे काय, देव नाही असं या निर्णयावर का आले हे लोक. कारण याचं कारण आहे यांच्या डोक्यात प्रकाश नाही पडला तेवढा. काय झालंय, कारण त्यांना काय कळलं, त्यांना कळलं देव म्हणजे काय, कोपऱ्यावर ठेवलेला दगड ज्याला सेंदूर पासलाय एवढाच देव त्यांना माहिती आहे. कारण तेवढाच देव त्यांना कळला. काय झालं गडबड. हे देव नाही या निर्णयावर का आले, जी माणसं देव नाही या निर्णयावर का आली त्याचं कारण आहे. त्यांना देव कळला कुठपर्यंत, जशा एखाद्या मूर्ख माणसाला ज्योतिषशास्त्र म्हणजे फक्त भाग्यरेषा आणि जीवनरेषा कळावी एवढंच आहे. त्यांना काय कळलं, ज्योतिषशास्त्र कळलेलं नाही. तसं ज्याला अख्ख्या जगामध्ये काय आहे की देव म्हणजे काय, कोणाला विचार, तुम्हालाही देव म्हणजे काय माहितीये. तुम्हाला जर कोणाच्याही घरी घेऊन गेलो किंवा मी तुमच्या घरी आलो तुम्हाला म्हटलं का देवघर कुठे आहे, आता यांनाच विचार कळमकर फॅमिली आपण तुमचं देवघर कुठे आहे विचारा, कोणी विचारा त्यांना. तुम्ही पुढच्या वेळेस लवकर यांना विचारा त्यांना, आता नका विचारू पाहिजे. पुढच्या वेळेस येऊन लवकर येऊन विचारा त्यांना की तुमचं देवघर कुठे आहे. तुम्हाला कुठे दाखवतील. बरं तुमच्या घरी मी आलो आणि तुम्हाला विचारलं तुमचं देवघर कुठे, तुम्ही कुठे दाखवणार. तुम्ही कुठलं तरी एखाद्या छोट्या कोपऱ्यामध्ये काहीतरी असा देवाचा फोटो ठेवलाय, त्या फोटोला तुम्ही देव म्हणताय आणि तुम्ही म्हणताय देवघर आहे. देवघर आहे एवढं संकुचित येतो. बुद्धीत तेवढाच प्रकाश आहे म्हणून त्याला तेवढंच वाटतं. मग हे अशा लोकांनी पाहिलं, मग यांना लक्षात आलं रे हा देव कसा असेल, कारण हे तर पेंटिंग आहे. हा कागद तर त्या झाडापासून लगदा करून त्याचा कागद बनवला, त्याच्यावर चित्र काढलं, हा देव असला कुठला देव असतो. मग ते म्हणले देव, आणि सगळे जग असं समजायला लागले. सगळे लोक देव कशाला म्हणतात, कागदावर रेखाटलेलं चित्र नाहीतर दगडाची केलेली मूर्ती किंवा चित्र याला लोक देव म्हणतात जगातले 99% लोक. आणि म्हणून ह्या अशा मूर्ख लोकांना वाटायला लागलं की देव नाही. कारण त्यांना काय माहितीये, त्यांच्या डोक्यात हा प्रकाश पडला की हा नुसता आकार दिलेला ह्या दगड आहे. काय कळलं त्यांना, त्यांच्या डोक्यात एवढाच प्रकाश पडला. त्यांनी हे शोधलं की हा दगड आहे, त्यांनी हे शोधलं की हा कागदावरचं चित्र आहे. म्हणून त्यांनी निर्णय लावून टाकला ही जी सगळी माणसं ह्याला देव म्हणतात ही सगळी माणसं मूर्ख आहे, जगात देव नावाचा प्रकार नाही. आणि मग काही आता सगळ्यांना फॉलोअर मिळतात. फॉलोअर्स म्हणजे जगामध्ये सगळ्यांना अनुयायी मिळतात. तुम्हाला सुद्धा अनुयायी आहेत. अनुयायी म्हणजे तुमचं ऐकणारे. आता मी काही बडबड करत राहतो, मी काही बडबड करलो तर तुम्ही गोळा झाले की नाही. अनुयायी जगात काय मिळतं, मी तर तुम्हाला मागे सांगितलं, मी काहीच नाही बोललो, नुसतं असं फक्त हे असले कपडे घालून बसलो किंवा भगवे कपडे घालून बसलो, नुसतं असं केलं, कोणी आलं तरी फक्त तरी मला शिष्य गोळा होतील का नाही. लोक जगातले असेच आहेत सगळे. अनुयायी मिळायला किती वेळ लागतोय, फक्त असं काही करा तुम्ही अनुयायी मिळतात तुम्हाला. तसं मग यांना पण अनुयायी मिळाले आणि मग ह्यांचा पण एक वर्ग तयार झाला की ज्या वर्गांचं म्हणणं असं आहे देव नाही. आणि हे सगळं थोतांड आहे, हे सगळं काय आहे, अंधश्रद्धा आहे, असं ह्या लोकांचं मत तयार झालं. असू देत, काय अडचण आहे, अडचण काय आहे, प्रकाश नाही. काय पडला नाही, डोक्यात प्रकाश नाही पडला त्यांच्या. आपल्याला तरी पडलाय, जाऊ त्यांचं जाऊ, आपल्या डोक्यात प्रकाश पडलाय का. आपणही कागदालाच देव म्हणतो. कागदावर रेखाटलेलं चित्र किंवा खिरपाडात पडलेल्या दगडाचा देव करून त्याला देव समजतो. देव एवढ्या पुरता मर्यादित नाही. देव हे कागदावर रेखाटलेलं चित्र देव नाही असं माझं मत नाहीये. दगडाची बनवलेली मूर्ती म्हणजे देव नाही असं नाहीये, पण देव एवढा मर्यादित नाहीये. आपला प्रकाश फक्त तेवढा आहे. चांगली गोष्ट आहे आपण याला देव मानतो, चांगली गोष्ट आहे आपण मूर्तीला देव मानतो, ही वाईट गोष्ट नव्हे, पण फक्त त्यालाच देव मानतो हा धोका आहे. काय हा धोका आहे, सावध व्हा. देव तेवढाच नाही. जळी स्थळी काष्टी पाशाने भरला, रिता ठाव नाही उरला, सर्व खलविदम ब्रह्मा इथपर्यंत देव आहे. पण तिथपर्यंत प्रकाश आपल्या डोक्यात पडला पाहिजे. आणि हा प्रकाश तिथपर्यंत पडणार नाही जिथपर्यंत परप्रकाशात जगण्याची सवय आहे. स्वप्रकाश आणि परप्रकाश माहित नाही. परप्रकाशालाच आपण स्वप्रकाश समजत नाही. स्वप्रकाश आपल्याला तपासच नाही. आपण परप्रकाशालाच मी समजून बसलोय.
म्हणजे या डोळ्यांना मी समजतो, कानाला मी समजतो, हाताला मी समजतो, पायाला मी समजतो आणि यांच्या सगळ्या करण्याला मी समजतो. म्हणून मी पाहिलं, मी ऐकलं, मी चालतो, मी बोलतो असं म्हणतो. हे सगळं व्यवहार मात्र असेल ठीक आहे, पण ह्याला खरं समजतो. मी पाहतो याला काय समजतो? ह्याला खरं समजतो. हे दुर्दैव आहे. कारण का? प्रकाश नाही पडला. कारण आपल्याला कोणी सांगितलं नाही, आपल्याला कोणी शिकवलं नाही. ज्या ग्रंथांमध्ये ते लिहिलेलं आहे त्या ग्रंथांपर्यंत आपण पोहोचलो नाही. दुर्दैव आहे ते. दुर्दैवाने अशा ग्रंथांपर्यंत आपण पोहोचलो नाही. दुर्दैवाने अशा महात्म्यांपर्यंत आपण पोहोचू शकलो नाही. म्हणून आपल्याला ते माहित नाही. आपली चूक नाही काही. पण त्या दयाळू जो भगवंत आहे त्या भगवंताला सदैव प्रार्थना करत राहा की बाबा रे तू गुप्त झालायस, म्हणजे लपलायस. काय झालाय? देव जो आहे तो लपलेला आहे. देव जो आहे तो सर्वांगाने उघड नाहीये. काय झालाय? तो लपलाय. कसा लपलाय? कसा लपलाय त्यालाच माहिती, पण लपलाय. मग तो लपलाय तर त्याला आपल्याला काय करायला पाहिजे? उघड करायला पाहिजे. मग तो उघड कसा होईल? ज्याने कशाने उघड होईल? तो प्रकाश आपल्याला पाहिजे. त्या प्रकाशाची आपल्याला गरज आहे. आणि तो प्रकाश कुठे आहे? त्या देवाची अशी कृपा आहे किंवा तो देव इतका कृपाळू दयाळू आहे की त्याने काय केलंय? प्रत्येक जीवामध्ये तो प्रकाश ठेवलाय. प्रत्येक जीवामध्ये, जगामध्ये जेवढी जीव असतील त्या प्रत्येक जीवाच्या हृदयात तो प्रकाश आहे. तैसा मी हृदयस्थ रामू. तो काय आहे? हृदयामध्ये तो आहे. कुठे लपलेला आहे? हृस्तम, म्हणजे हृदयामध्ये. तो हृदयामध्ये लपलेला आहे. कोण? प्रकाश. ते देवाचा तो प्रकाश आहे. त्या प्रकाशापर्यंत आपल्याला जायचंय. तो स्वप्रभू आहे. हा स्वप्रभू कुठे आहे? हा स्वप्रभू तिथे आहे. तो शब्द आहे. स्वप्रभू ती शक्ती आहे, ती ताकद आहे. नुसता मी स्वप्रभू आहे असं मी जर म्हणत सुटलो तुम्ही म्हणतील हा बावळट झाला माणूस. साधू संत पण म्हणतील हा बावळट झाला. स्वप्रभू हा नुसता शब्द नाही. स्वप्रभू हा शब्द ज्या स्थितीवर नेऊन ठेवतो तो शब्द पाहिजे. तो शब्द पाहिजे आपल्याला. आपल्याला कुठला शब्द पाहिजे? स्वप्रभू. म्हणजे फक्त मी वैखरी वाणीने जो उच्चारतोय, जो स्वप्रभू वैखरी वाणी सारखाच या कागदावर लिहिलेला आहे, एवढा स्वप्रभू आपल्याला नको आहे. आपल्याला स्वप्रभू कुठला पाहिजे? तो स्वप्रभू पाहिजे जो प्रत्येक जीवामध्ये आहे आणि जो असा प्रकाश आहे की त्या देवाच्या सर्वांगाला उघड करेल. सर्वांगाला ज्यांनी काय केलं? लोपवलंय. ज्या अंधाराने लोपवलंय त्या अंधाराला तो दूर करेल. तो अंधार तो नष्ट करेल. आणि अंधार म्हणजे या स्थूल अंधारासारखा तो अंधार नाही, त्याला अज्ञान असं म्हणतात. तर अज्ञान रूपी अंधाराकाराला जो दूर करतो तो प्रकाश आपल्याला पाहिजे. असा प्रकाश पाहिजे की तो देवाचं सर्व खलविदम जे रूप आहे, सर्वत्र व्यापलेलं जे रूप आहे त्याच्या स्वरूपाला उघड करील. असा प्रकाश आपल्याला अपेक्षित आहे. असा प्रकाश हा स्वप्रभू आहे. पण त्यासाठी पहिल्यांदा सुरुवात काय करावं लागेल? सुरुवात पहिल्यांदा या शरीराच्या बाहेर पडलेला जो प्रकाश आहे तो प्रकाश घेणं बंद करा. माझ्या आईला मी सांगितलं तुला गैरसमज झालाय की मी तुझा पोरगा आहे. काय सांगितलं? तुझा गैरसमज झालाय की मी तुझा पोरगा आहे. माझा गैरसमज तू करून दिला की तू माझी आई आहेस. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, गुरु बंधू सखा कृष्ण माझा. कृष्ण म्हणजे भगवंत, कृष्ण म्हणजे तो स्वप्रकाश, कृष्ण म्हणजे तो स्वप्रभू. मला कोणी स्वैर नाहीये, मला कोणी माता नाही, पिता नाही, बंधू नाही, अनाथ आहे मी इकडं. पण सगळं कोण आहे? तो आहे. तो सोय, तो सगळा आहे हे म्हणण्याची स्वतःला म्हणा, दुसऱ्याला नका म्हणू. स्वतःला शिकवण्याची आपल्यामध्ये काय धमक पाहिजे, धैर्य पाहिजे. कारण हे आईबाप, हे सगळं जो गोतावळा आहे हा मागच्या जन्मात नव्हता, इथून पुढच्या जन्मात राहणार नाही. पण तो देव जो आहे तो अनंत जन्मामध्ये आपल्या सोबत असतो. अनंत जन्मांमध्ये आपल्या सभोवताली जे काही येतं हे बदलत राहतं. पण तो अनंत जन्मामध्ये कायम जो सोबत असतो, सांगती असतो, तो कोण असतो? देव असतो. जिथे जातो तिथे म्हणजे आळंदीला गेलो, देहूला गेलो, पंढरीला गेलो तिथे नाही. स्वर्गात गेलो तरी, नरकात गेलो तरी आणि मृत्यू लोकात आलो तरी, मनुष्य देहात गेलो तरी, कुत्र्याच्या शरीरात गेलो तरी, देवादिकांच्या शरीरात गेलो तरी, सापाच्या शरीरात गेलो तरी, झाडाच्या शरीरात गेलो तरी, दगड झालो तरी, जिथे जातो तिथे तू माझ्या सांग. कुठे असतो तो? म्हणून तो कुठे आहे? जिथे जातो तिथे आहे. पण जिथे जातो तिथे आहे आपल्याला, जिथे जातो तिथे सापडत नाहीये. जिथे जातो तिथे आपल्याला सापडत नाही. कारण काय? प्रकाश नाहीये. प्रकाश नाहीये, स्वप्रकाश नाहीये.
परप्रकाशात जगण्याच्या सवयीमुळे तो गेलाय. दुसऱ्याच्या कुबड्या घेऊन जगण्याची सवय लागली की मग काय होते, मग अडचण निर्माण होते. आयतं बसून खायची सवय लागली एकदा माणसाला, बरेच उदाहरणं असतात बाणेरमध्ये भरपूर आहेत की आयतं बसून खायची सवय, एकदा का आयतं बसून खायची माणसाला सवय पडली मरेपर्यंत तो आयतं बसून. जसं एकदा का उधारीवर जगण्याची सवय पडली, दुसरं उदाहरण, उधारीवर जगण्याची सवय पडली की माणसं मरेपर्यंत उधारीवर जागतात आणि मेल्यानंतरही ते उधारी घ्यायला लोक येतात, मेला का लागतं, अशी परिस्थिती. ते सवयीचा भाग आहे. तसं आपल्याला एकदा का दुसऱ्या प्रकाशावर आपल्याला जगायची सवय पडली आहे अनंत जन्मांची, ती सुटणार नाही. स्वप्रकाश हा अवघड विषय नाही, स्वप्रभो हा काही अवघड विषय नाही, स्वप्रभो हा सोपा विषय आहे. पण परप्रकाशात जगण्याची सवय पडली हा विषय आपला अवघड आहे. 2000 रुपयात जगणं अवघड नाहीये, बापाने आपल्याला 20,000 जगायची सवय लावली हा अवघड विषय. अडचण काय, अडचण कुठली आहे? 2000 जगणं अवघड नाही, 2000 कुटुंब जगतात मी अशी पाहिले. 2000 रुपये, 2000 जरा जास्त कमी झाले, 6,000 रुपयामध्ये एक कुटुंब जगतं अख्खं. खोलीचं भाडं, बायकोची व्यवस्था, छोट्या मुलांची व्यवस्था, त्या स्वतःची व्यवस्था, 6,000 रुपयात अख्खं कुटुंब जगतं असं मी पाहिलं. आणि आमच्या कॉलेजमध्ये पोरांना महिन्याला 6,000 रुपये बाप पाठवतो. किती? एकाला 6,000. गरीबातला गरीब, आणि जरा चांगला असेल तर 10-20,000 बाप पाठवतो, तरी कमी पडतं. अडचण काय? 2000 जगू शकत नाही असं नाहीये, 20,000 जगायची सवय पडली. म्हणून 2000 जगायला शिकू नका, 20,000 जगण्याची सवय मोडा. आपण सायकलवर, एसटीने, पायी पायी जाऊ शकत नाही असं नाहीये, आपल्याला कारमध्ये फिरायची सवय लागली. काय झालंय, आता मला जर कोणी म्हटलं महाराज चला एसटीने जाऊ, तर जाईल का मी? जाईल का सांगा? कारण तुम्ही लोकांनी सवय लावली मला. कुठं चिंतन झालं की चला महाराज घेऊन जातो गाडीत, चला घेऊन जातो. काही लोक तर म्हणले कशाला, तुमची पण गाडी घ्या, म्हणजे तुम्हाला कुठं एसटी नाही काय नाही काय नाही. म्हणजे आता मी किती वर्ष झालं चिंतन करत असेल, 2002 पासून धरू आपण, 2002 पासून आतापर्यंत मी चिंतन सांगतो, एकदाही मला कुठं असं जावं लागलं नाही. कायम लोक कळमकर कुटुंब फेमस आहेत त्यामध्ये, नाही तर मग इकडचे आले तिकडचे आले गाडीत घेऊन जातात, म्हणजे सवय लावली मला. आता जर तुम्ही मला एसटीने जायची वेळ आली तर जाईल का मी? जाईल का सांगा? नाही जाणार. का नाही जाणार? सवय लावून ठेवली, चुकीचा प्रकाश पाडून ठेवला डोक्यात. उदाहरण म्हणून सांगतो फक्त, हे फक्त उदाहरण म्हणून घ्या, नाही तर उद्या म्हणतील महाराज चुकीची सवय बंद करून टाकू. म्हणजे झाली का नाही अडचण? मला उद्या जायचं असेल तिकडे नगरला, तर मी एसटीने जाऊ का? अडचण निर्माण होईल ना. असो, तर आपल्याला सवय कसली आहे? आपल्याला चुकीच्या प्रकाशाची सवय आहे, म्हणून स्वप्रकाश अडचणीत आलाय, आपल्याला अडथळा झालाय, त्याचा लक्षात येत नाही. भगवंत हा न कळण्याचा विषय नाही, तो अवघड आहे असा विषय नाही. भगवंत हा खूपच अवघड काहीतरी विषय असं नसून, चुकीच्या प्रकाशामुळे तो भगवंत लोपून राहिलाय, तो उघड झालेला नाही. आणि मग त्याच्यामध्ये काय काय चुकीचे प्रकाश आपल्या डोक्यात पाडून ठेवलेत, हे चुकीचे प्रकाश नष्ट करणे हे वेदांताचं काम आहे. वेदांत शास्त्र काय करतात? चुकीचे प्रकाश पाडणारे किती शास्त्र आहेत? फक्त एका आत्मज्ञाना व्यतिरिक्त, म्हणजे एका वेदांत शास्त्रा व्यतिरिक्त. आत्मज्ञानाचं शास्त्र आहे वेदांत शास्त्र, किंवा ब्रह्मज्ञानाचं शास्त्र आहे वेदांत शास्त्र. तर एका आत्मज्ञानाशिवाय म्हणजे वाचुनी ज्ञाने विनयिके उपाय करिशी जुतिके तीही गुंफिसी अधिके रुखी, त्या ज्ञानदेवांच्या उक्तीप्रमाणे एका आत्मज्ञानाशिवाय जगातले जेवढे काही ज्ञान आहेत ही सगळी चुकीचं काय करतात, आपल्यावर प्रकाश पाडतायत. म्हणून जगातल्या कुठल्याही शास्त्राचा स्वीकार करू नये. जर भगवंत पाहिजे असेल तर, हा विषय कधी आहे? भगवंत पाहिजे असेल तर. काही लोक म्हणतात अहो आमचं हे ऐकत नाही, ते ऐकत नाही, तुम्ही महाराज काहीतरी त्यांच्या डोक्यात प्रकाश पाडा. मी म्हणतो अरे त्याला ते करायचंच नाही, तू कशाला मला त्याच्या डोक्यात प्रकाश पाडायला सांगतोय, नाही का? आता तुम्हाला जर भगवंताशी घेणं देणंच नाही, भगवंत हा विषय तुमच्यासाठी नाहीच आहे, तुम्हाला नकोच आहे, आता महाराज तरी काय करणार आहे? म्हणून चुकीचा हट्ट कोणी धरू नका. ज्याला भगवंत पाहिजे त्याच्यासाठी हा विषय आहे, हा बाकी कोणासाठीच विषय नाही. याचा अर्थ ते सगळे चुकीचे, वाईट आहेत किंवा तिरस्कार करण्या योग्य आहेत असं नाही. त्यांचं जगणं ते जगतील, त्यांना वाटेल तेवढ्या फेऱ्या मारतील. भरपूर ही सृष्टी चालवायची ना, सृष्टी चालायची का नाही चालायची, चालू दे. आपल्या डोक्यात प्रकाश पडा फक्त.
चुकीचा प्रकाश काढा. फक्त एका आत्मज्ञानाशिवाय बाकीचे सगळे प्रकाश काय करतात, आपल्याला या स्वप्रभोपासून दूर ठेवतात. म्हणून प्रत्येकाचा हेतू फक्त जगण्याचा, ज्यांना भगवंत पाहिजे त्यांचा प्रत्येकाचा हेतू काय पाहिजे, चुकीचे प्रकाश बंद करणे. आणि वेदांत शास्त्रामध्ये हे सगळं शिकवलं जातं. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, महाकारण शरीर, समष्टी, व्यष्टी, या सगळ्यांमधून जो काही आपण अभ्यास करतो हा कशासाठी आहे, चुकीचा प्रकाश काढण्यासाठी आहे, स्वप्रभोसाठी नाही. स्वप्रभो आपोआप पुढे कळेल, आधी चुकीचा प्रकाश काढून टाका. म्हणून एवढं सगळं करून जर तुम्ही म्हणत असेल की दगडात देव असतोच, दगड हाच देव आहे असं जर कोणी समजून नसतं, कारण आपण न कळत समजतो. ते काय होतंय, न कळत समजतो. मी तुम्हाला आधी सांगितलं की या दगडात देव नाही असं मी म्हटलेलो नाही, पण तुम्ही फक्त दगडात देव मानता हे दुर्दैव आहे. फक्त दगडात देव मानता हे दुर्दैव आहे. काही लोक म्हणतात दगडात देव नसतो, माणसात असतो. काय म्हणतात माणसात, मुक्या प्राण्यात असतो. आता मुक्या प्राण्यात देव नाही असं नाही, माणसात देव नाही असं नाही, दगडात देव नाही असं नाही, पण त्या त्या व्यक्ती तिथंच फक्त मानतात, ही चूक आहे. त्याच्यामुळे तो लपलेला राहिला व्यापक देव. म्हणून तसा देव आपल्याला अपेक्षित आहे. तसा जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर चुकीचा प्रकाश काय करायला पाहिजे, आपण बंद केला पाहिजे, स्वप्रकाशात जगलं पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांना तो परम दयाळू भगवंत मदत करत, त्या परम दयाळू भगवंताच्या कृपेने आपण सर्वांनाच असे चुकीचे जे प्रकाश आपल्यावर अनंत जन्मांपासून प्रभाव करून आहेत ते काढोत. त्यांनी कृपा करून आपल्यावर त्या प्रकाशापासून, आपल्याला ह्या चुकीच्या प्रकाशापासून दूर करोत. कारण येथे ज्ञानच अंधार करी ज्ञानासी. त्यामुळे हे चुकीचे प्रकाशच आपल्याला भगवंतावर आवरण घालायला कारण आहे. म्हणून त्या भगवंताच्या कृपेने आपण या चुकीच्या प्रकाशातून सुखिया जा